प्रौढ असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त अशा स्वरूपाचं अध्यापनशास्त्र, ज्याला अँड्रॉगॉजी म्हणतो, तर त्या प्रकारच्या अप्रोचचा संबंध या विद्यार्थ्यांशी असतो. म्हणजे तो अध्ययनाच्या दृष्टीनं स्वतः अभ्यास करू शकतो, वाचू शकतो. त्याला किमान अध्ययन कौशल्य अवगत आहेत आणि म्हणून तो स्वतः शिकू शकतो. त्याचं प्रौढ असणं, त्याचबरोबर त्याचं अध्ययनाच्या दृष्टीनं स्वायत्त असणं, सक्षम असणं, या बाबी आपल्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेला दिशा देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरत असतात. म्हणून त्याच्या पाठीमागची गृहीतकं काय आहेत डिस्टन्स एज्युकेशनच्या, तर त्याचा हा एक मुद्दा आपल्या समोर ठेवला. दुसरं असं की सर्वसामान्यपणे प्रत्यक्ष वर्गामध्ये जो काही आपल्याला अनुभव दिला जाऊ शकतो, तर हा अनुभव डिस्टन्स एज्युकेशनच्या विद्यार्थ्यानं वाचनातून, निरीक्षणातून, दिलेल्या संदर्भ साहित्यातून विकसित करायचा असतो, स्वतःचा अध्ययन अनुभव. तर त्याच्याकडून अध्ययन अनुभव विकसनाची सुद्धा अपेक्षा असते. हा एक मुद्दा आपण आपल्या पुढच्या चर्चेच्या संदर्भाचा पार्श्वभूमीचा भाग म्हणून लक्षात घेतला पाहिजे. डिस्टन्स एज्युकेशनच्या संदर्भ बिंदू नंतर दुसरा महत्वाचा जो संदर्भ बिंदू आहे, तो आहे शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेचा. आपण जर मूल्यमापनाची चर्चा जर बघितली शैक्षणिक मूल्यमापनाची, तर खरं तर ती खूप वेगवेगळ्या एक्स्ट्रीम वरती केली जाते. म्हणजे मुळातच परीक्षा असावी की नसावी, मूल्यमापनाच्या बद्दलच खरोखरच असं मूल्यमापन अ, ज्याला आपण म्हणू वास्तवदर्शक अशा स्वरूपामध्ये केल्या जाऊ शकतं का? अशा प्रकारची समीक्षा, अशा प्रकारचं क्रिटिसिझम हे मूल्यमापनाच्या बरोबर ओघाने येणारं असतं. पण आपण थोडंसं निरीक्षणानंही हे पाहू शकतो, की मूल्यमापनाच्या अभावी शिक्षणाची प्रक्रिया यशस्वी होते आहे की नाही, हे आपल्याला समजून घेता येत नाही. म्हणून मूल्यमापन एक प्रकारचं शिक्षणातलं आपल्याला कितीही वाटत असलं, नकोसं वाटत असलं, तरी एक प्रकारचं अनिवार्य असं अंग आहे आणि सध्याच्या घटकेपर्यंत आपल्याला आपल्या अध्ययन आणि अध्यापनाच्या यशस्वीतेची खात्री पटविण्यासाठी मूल्यमापनाला कोणताही पर्याय नाहीये. हा एक महत्वाचा मूल्यमापनाचा संदर्भ बिंदू आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याचबरोबर मूल्यमापनाची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी चालते? तर सर्वसामान्यपणे मूल्यमापन करताना 3 मुद्दे महत्वाचे मानले जातात. त्यातला पहिला मुद्दा, की आपल्याला मूल्यमापन कशाचं करायचं आहे, ज्याला आपण म्हणूया, की मूल्यमापनाच्या संदर्भात आपण कोणती उद्दिष्ट निश्चित केलेली असतात. तर ती उद्दिष्ट. दुसरा मुद्दा येतो, या उद्दिष्टांना अनुरूप अशा प्रकारचा अध्ययन अनुभव, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची योजना आपण केली आहे की नाही, हा दुसरा मुद्दा येतो. तिसरा मुद्दा, आपण आपली उद्दिष्ट आणि दिलेला अध्ययन अनुभव, नियोजित केलेला अभ्यासक्रम याला अनुरूप अशा स्वरूपाची, याला सुसंगत अशा स्वरूपाची मूल्यमापनाची साधनं निश्चित केलेली आहेत की नाही. तेव्हा उद्दिष्ट, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापनाची साधनं अशा प्रकारच्या एका त्रिकोणामध्ये ही सगळी मूल्यमापनाची प्रक्रिया चालू असते. तर ही मूल्यमापनाची प्रक्रियेमध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला पुढे टेक्झॉनॉमीची जी चर्चा आपण करणार आहोत एक मुद्द्याची, तिथं आपल्याला प्रत्यक्ष उपयोगी पडणार आहे. म्हणून फक्त या गोष्टीची थोडीशी बॅकग्राऊंड म्हणून मांडणी करतो आहे. तिच्यासाठी एक थोडासा व्याख्यानाच्या सुरुवातीच्या एक 10-15 मिनिटांचा अवकाश उपयोगात आणणं आवश्यक आहे. इतक्याच भूमिकेतून फक्त हे सांगतो आहे, की मूल्यमापनाचा हा जो आपण त्रिकोण म्हणतो, तो त्रिकोण की ज्याच्यामध्ये उद्दिष्ट, अध्ययन अनुभव किंवा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाची साधनं यांचा समावेश होतो आणि यांच्यातल्या परस्पर प्रक्रियांमध्ये अनेक प्रकारच्या उणिवांची संभाव्यता असते. म्हणजे या उणिवा प्रत्यक्ष उपयोजन करताना येऊ शकतात किंवा मुळातच त्या नियोजनाच्या भागामध्ये असू शकतात किंवा खरं तर प्रत्यक्ष मूल्यमापन प्रक्रिया पार पाडली तरी सुद्धा तिच्यामध्ये काही उणिवा राहू शकतात. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा, की एक प्रकारची सायक्लिक प्रोसेस आहे, कंटिन्युअस अशा स्वरूपाची प्रोसेस आहे. त्यामुळे ती सतत चालत राहणार आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे.
तर मूल्यमापनाच्या या एका भागाबद्दल आपण बोललो. तेव्हा आपल्या एकूण चर्चेला आपण घडवून आणत असलेल्या एज्युकेशनल रिफॉर्म्सचा, त्याचबरोबर मूल्यमापन प्रक्रियेचा, डिस्टन्स एज्युकेशनचा एक संदर्भ आहे. हा संदर्भ घेऊन आपण आता अ, पुढच्या मुद्द्यांकडे आपण जाणार आहोत. आपण या आत्ताच्या चर्चेमध्ये जे शेवटच्या भागामध्ये पाहत होतो त्यात शिक्षणाच्या उद्दिष्टांची किंवा प्रत्यक्ष मापनक्षम उद्दिष्टांची चर्चा ही मूल्यमापनाचा भाग म्हणून केली जाते. म्हणजे जसं आपण विज्ञान शिकवत असू, गणित शिकवत असू किंवा समाजशास्त्र शिकवत असू, तर आपण हे निश्चित करतो, की या स्तरावर विद्यार्थ्याला या विषयातलं ज्ञान या किमान पातळीपर्यंत आलं पाहिजे. उद्दिष्टांच्या बरोबर महत्वाचा मुद्दा येतो ती एखाद्या गोष्टीची किमान पातळी निश्चित करण्याचा. म्हणजे हा अध्ययन अनुभव घेतल्यानंतर, एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किमान काय घडलं पाहिजे, तर ही एक किमान अध्ययनाची एक पातळी आपण निश्चित करतो. आणि मग त्या पातळीच्या क्रमाक्रमानं वरच्या बाजूंकडे विद्यार्थ्याला आपल्याला नेता येतं का, त्याच्यापेक्षा त्याला अधिक प्रगत करता येतं का, याच्याविषयीचा विचार आपण करत असतो. तर उद्दिष्ट हे मूल्यमापन प्रक्रियेचं आणि एकूणच शैक्षणिक प्रक्रियेचं एक पायाभूत असं अंग आहे. त्याच्यापासूनच सर्वसामान्यपणे आपण असं म्हणूया, की एकूण शैक्षणिक प्रक्रियांची, मूल्यमापन प्रक्रियांची सुरुवात होत असते. म्हणून आपल्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्हज बद्दल विचार करतो, की शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत? या बाजूने आपण विचार करतो. म्हणून कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्टांची नोंद आपण घेत आलो होतो. पण आता प्रत्यक्ष एखादा अभ्यासक्रम राबवल्यानंतर आपल्याला त्याची निष्पत्ती म्हणून काय आढळतं याच्याविषयी जास्त आपण विचार केला पाहिजे. असा आत्ताच्या एकूण सगळ्या सामाजिक संदर्भ असतील किंवा शिक्षणातल्या सुधारणांचे संदर्भ असतील, त्यांनी आपल्याला भाग पाडलेलं आहे. आणि या प्रकारच्या विचार करण्याला आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणून ओळखतो, की ज्याला निष्पत्तीवर आधारित शिक्षण प्रक्रिया म्हणता येईल. की एखादी गोष्ट शिकवली तर तिच्यासोबत निश्चित असं कुठलं तरी एक आउटकम आलं पाहिजे. म्हणजे हे शिकलं म्हणजे मी काय करायला योग्य बनेल किंवा एखादा विद्यार्थी काय बनण्यासाठी योग्य होईल, कशा गोष्टींसाठी तो तयार होईल, हे स्पष्ट करत नाही ना, म्हणजे त्याला आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन असं आपण एखाद्या निश्चित व्याख्येच्या स्वरूपात नाही, पण एक सर्वसमावेशक आकलनाच्या निरीक्षणाच्या स्वरूपामध्ये म्हणू शकतो, की आपल्याला जे शिकवलं गेलं त्याच्यापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची तरी एखादं काम परफॉर्म करण्याची, एखादं कौशल्य आणि त्याला अनुसरून निश्चित परिणाम घडवणारी एखादी गोष्ट करण्याची आपली क्षमता तयार झाली. अशा अर्थानं आपण आउटकम शब्दाकडे आपण बघतो. तर आजच्या शिक्षणातला हा एक महत्वाचा रिफॉर्म आणि महत्वाचा शब्द बनलेला आहे, ज्याला आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन असं आपण म्हणतो. मुळातच हा तसा AICTE किंवा तंत्र शिक्षण यांच्यामध्ये याच्याबद्दलचा अधिक विचार केला गेला आणि हळू तो उच्च शिक्षणाच्या सर्व क्षेत्रामध्ये स्वीकारार्ह मानला गेलेला एक प्रकारचा दृष्टिकोन आहे. तेव्हा आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये शैक्षणिक उद्दिष्टांच्या बरोबर महत्वाचा शब्द एक यायला लागला, तो आला की कोर्सची आउटकम्स काय आहेत, एखाद्या अभ्यासक्रमाची निष्पत्ती काय असणार आहे. म्हणजे कोर्स ऑब्जेक्टिव्ह हा एक भाग झालाच, पण त्याच्याबरोबर कोर्स आउटकम्स काय असणार आहेत. उद्दिष्ट म्हणजे आपण म्हणूया की आपण जे इच्छितो, आपल्याला असं वाटतं असं व्हायला हवं, हे आपल्याला करायचंय. पण प्रत्यक्षात काय होणार आहे, हा जो मुद्दा आहे तो आउटकमच्या स्वरूपामध्ये आपल्याला कळणार आहे. म्हणून एखाद्या कोर्सच्या ऑब्जेक्टिव्ह पेक्षाही व्यवहार्य दृष्ट्या विचार केला तर कोर्स आउटकम्स ही अधिक महत्वपूर्ण ठरणार आहेत. अशा प्रकारचा हा दृष्टिकोन आहे. अर्थात त्याच्यामधल्या आणखी काही थोड्या कॉम्प्लिकेटेड स्वरूपाच्या टप्प्यांकडे आपल्याला फक्त एक निर्देश करायचा इतक्याच उद्देशानं फक्त आपल्याला असं मांडणी अजूनही करता येईल, की कोर्स आउटकम्स मांडून चालत नाही, तर ह्या आउटकम्सचं मॅपिंग आपण कसं करणार आहोत, ती साध्य झाली की नाही हे कसं पाहणार आहोत. कोर्स आउटकम्स मिळून
एखाद्या प्रोग्रामचे आउटकम्स कसा तयार होतात, एखादा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे त्याची आउटकम्स कशी तयार होतात. मग ही आउटकम्स आपल्याला कोर्स आउटकम ही प्रोग्राम आउटकम्सच्या सोबत कशी मॅच करता येतात, मॅपिंग करता येतं आणि मग एखाद्या प्रोग्राम मधून त्या ओव्हरऑल प्रोग्रामची जी उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती किती साध्य झाली याचं आपल्याला अवलोकन करता येतं, याचं आपल्याला मूल्यमापन करता येतं. अशी एक सर्वसाधारण रचना आपल्याला आउटकम्सच्या बद्दल सांगता येते, की आधी कोर्स आउटकम्स, या कोर्स आउटकम्स मधून मग प्रोग्राम आउटकम आणि कोर्सेसची, प्रोग्राम्सची आउटकम्स मिळून विद्यापीठ ओव्हरऑल जी काय आपली एज्युकेशनल गोल्स समोर ठेवत असतं, हायर एज्युकेशन आपली जी गोल समोर ठेवत असतं, तर त्या दिशेने आपण एकूण किती वाटचाल केली याचा एक प्रकारचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला तयार करता येतो. अशी एक सर्वसामान्यपणे आउटकम बेस्ड एज्युकेशन मधली एक मूलभूत कल्पना आहे. आता ह्या मूलभूत कल्पनेच्या पार्श्वभूमीवरती उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये मूल्यमापनामध्ये जी चर्चा केली जाते तिच्या अनुषंगाने मग ब्लूम्सच्या रिवाइज्ड टेक्झॉनॉमी बद्दल आपल्याला विचार करायचा आहे. एकूण पार्श्वभूमी म्हणून, बॅकग्राऊंड म्हणून मी काही मुद्दे आपल्या पुढे आता मांडले. हे मांडल्यानंतर मूल्यमापनाच्या काही मर्यादा आणि उणिवांकडे सुद्धा आपण आपलं लक्ष वेधलं पाहिजे. सर्वसामान्यपणे आपल्याला आत्ताच्या एकूण शिक्षण प्रक्रियेबद्दल, मूल्यमापन प्रक्रियेबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक एक प्रकारची महत्वाची जी टीका केली जाते ती टीका आहे की आपल्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये बोधात्मक भागावरती जास्त भर दिला जातो, कॉग्निटिव्ह एबिलिटीज वरती भर दिला जातो आणि त्याच वेळेला जो कौशल्यांचा भाग असेल, अभिवृत्तीचा भाग असेल, यांचं मूल्यमापन केल्या जात नाही. त्यांच्याकडे एक प्रकारचं दुर्लक्ष केलं जातं, ज्याला आपण अफेक्टिव्ह डोमेन आणि सायकोमोटार डोमेन म्हणतो. अशा भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशी एक सर्वसामान्य स्वरूपाची तक्रार आपल्याला वारंवार केली जाताना दिसून येते. ही काही अंशी खऱ्या स्वरूपाची तक्रार आहे असं मानायलाही हरकत नाहीये. अर्थात आपल्याला आत्ताचा मुद्दा आहे की फक्त ही तक्रार विशेषतः त्याच्या बौद्धिक गोष्टींवरती भर देण्यामधून आलेली आहे, इतकाच एक फक्त मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. मग ज्या बोधात्मक क्षेत्रावरती ही टीका केली जाते त्या बोधात्मक क्षेत्रामध्ये मूल्यमापन कशा प्रकारे केलं जावं याचा जो 1950 ते 60च्या दशकामध्ये जो प्रामुख्याने विचार झाला, ह्या विचाराचं नेतृत्व डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी केलं आणि त्यामध्ये 1949 ते 53-54 या काळामध्ये मूल्यमापनाच्या संदर्भातल्या अमेरिकन शिक्षण प्रणालीतल्या ज्या अनेक परिषदा झाल्या, विचार विनिमय झाले, हे 3-4 वर्ष सलग, या सगळ्यांची निष्पत्ती म्हणून एज्युकेशनल इव्हॅल्युएशनचे जे 2 खंड प्रकाशित करण्यात आले त्यातला पहिला जो भाग होता हा कॉग्निटिव्ह डोमेन विषयीचा भाग होता, ज्याच्यामध्ये ब्लूम्स टेक्झॉनॉमी या नावानं आपल्या सगळ्यांना परिचित असलेला किंवा एकूण शैक्षणिक मूल्यमापनामध्ये उपयोगात आणला जाणारा जो भाग आहे, विशेषतः या पहिल्या खंडातल्या कॉग्निटिव्ह डोमेन मधून आलेला भाग आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक थेरी म्हणून, सिद्धांत म्हणून अजून एका महत्वाच्या गोष्टीचा विचार केला गेला तो की एखाद्या गोष्टीवरती अध्ययन जेव्हा घडतं तेव्हा प्रभुत्व प्राप्त कशा प्रकारे केल्या जातं, ज्याला मास्टरी लर्निंग थेरी म्हणतात, की एखादा विषय हा कशा प्रकारे आत्मसात केला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवल्या जाऊ शकतं. तिथून या टेक्झॉनॉमीच्या विषयीच्या विचाराची सुरुवात झाली. तर असा विचार करताना एक महत्वाचं गृहीतक असं होतं की प्रत्येक व्यक्ती हा अध्ययनक्षम आहे, त्याला पुरेशा स्वरूपाचे अध्ययन अनुभव आणि अवकाश, वेळ जर त्याला मिळू शकला तर त्याला त्याच्यावरती प्रभुत्व प्राप्त करता येतं. म्हणजे इथं ज्याला आपण म्हणूया की वेळेबद्दलची एक मर्यादा आपल्या कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये जशी आपल्याला महत्वाची भूमिका निभावत असते. खरं तर ह्या
टाइम या एका फॅक्टर विषयी सुद्धा मी मांडणार आहे मुद्दा, पण अर्थात तो थोडा पुढच्या भागात मांडणार आहे. पण आता आवश्यकता म्हणून फक्त इतकंच म्हणेन आता, की वेळेच्या आत एखादा परफॉर्मन्स आपल्याला करायचा असेल तर मात्र, किंवा एखादी गोष्ट शिकायची असेल तर अनेक मर्यादा व्यक्तिभिन्नतेमुळे येऊ शकतात. म्हणजे जसं एक गणित आहे, जे मला 5 मिनिटात शिकता येतं, इतर कोणाला तरी कदाचित त्याच्यासाठी 10 मिनिटं लागतील. आणखी कोणाला तरी 20 मिनिटं लागतील. आणखी कोणाला काही एखादा तास लागेल. पण प्रत्येकाला जर त्याचा पुरेसा सराव करता आला, तसा अवकाश दिला गेला सरावाचा आणि त्याच्यासाठीचा वेळ दिला गेला, वेळेची मुभा जर दिल्या गेली, तर त्याला त्याच्यावरती प्रभुत्व प्राप्त करता येतं. असं एक मास्टरी लर्निंग थिअरीतलं एक महत्वाचं सूत्र आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि मग त्याच्यातून हे जे लर्निंग होत जाईल, तर ते कोणत्या कोणत्या क्रमानं विकसित होत जाईल, पुढच्या पायऱ्यांमध्ये जात राहील, याच्याविषयीची मांडणी बेंजामिन ब्लूम यांनी कॉग्निटिव्ह डोमेनच्या रचनेमध्ये नमूद केली. ती कशा प्रकारे नमूद केली, तर त्याला आपण म्हणतो की ही एक प्रकारची उद्दिष्टांची श्रेणी होती, की एखाद्या अध्ययनार्थीनं पुरेसा वेळ देत आणि पुरेसे प्रयत्न करत, मेहनत करत त्याच्यामध्ये, म्हणजे ते बौद्धिक स्वरूपाची मेहनत असेल, भावात्मक असेल किंवा सरावाच्या स्वरूपातली क्रियात्मक स्वरूपाची मेहनत असेल, पण ती करत करत त्यानं क्रमाक्रमानं बोधात्मक उद्दिष्टातल्या सर्वोच्च श्रेणीपर्यंत पोहोचायचंय, असं सामान्यपणे त्याचं स्वरूप असावा, अशा क्रमानं ही योजना करण्यात आली. आणि ह्याला ब्लूम्स टेक्झॉनॉमी म्हणून ओळखल्या गेलं. आणि पुढे 60च्या दशकानंतर जवळजवळ फक्त काय US मधल्याच शिक्षण प्रणालीत असं नाही, तर इतर सर्वत्र ठिकाणच्या शिक्षण प्रणालीमध्ये मूल्यमापनासाठी म्हणून ब्लूम्सच्या टेक्झॉनॉमीचा आधार घेण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. आता तिच्यातले घटक कोणते आणि ते रिवाइज कोणते झाले, हे आपण बघूया पुढच्या काही मिनिटांमध्ये, आपण त्याच्याकडेही वळूया. तर एकूण 50 ते 60 या दशकामध्ये ही एक प्रकारची रुजवणूक झाली टेक्झॉनॉमीची, की आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर ते विशिष्ट उद्दिष्टानुसार आणि उद्दिष्टांच्या चढत्या श्रेणीनुसार विचारात घेतलं पाहिजे, असं सूत्र या दशकात रुजवलं गेलं. 2000 पर्यंत जवळजवळ ह्या सगळ्या टेक्झॉनॉमीचा आधार घेत घेत याला आराखडा समजून एक बेसिक मूल्यमापनाची फ्रेम समजून आपला प्रवास होत राहिला. पुढच्या टप्प्यामध्ये 2000च्या दशकामध्ये किंवा 2001 ला रिवाइज्ड टेक्झॉनॉमी च एकूण शैक्षणिक जगतामध्ये पुन्हा नव्यानं उपयोजन सुरू झालं. तर हे सुरू होताना काही कॉग्निटिव्ह सायन्सेस मधले काम करणारे लोक असतील, सायकोलॉजीतले असतील, शैक्षणिक मूल्यमापनातले असतील, या सगळ्यांच्या विचार मंथनातून, चर्चेमधून या प्रकारचं टेक्झॉनॉमीचं रिव्हिजन स्वीकृत करण्यात आलं. आणि मग ह्याच्यामध्ये आधीच्या काही मुद्द्यांमध्ये बदल करण्यात येऊन नव्या प्रकारच्या मुद्द्यांना स्वीकृती देण्यात आली. हे नव्या प्रकारचे मुद्दे कोणते स्वीकृत करण्यात आले आणि त्यातले जे जुने मुद्दे असतील तर ते कोणते, तर उद्दिष्टांच्या श्रेणीमध्ये सामान्यपणे आपल्याला असं वर्णन करता येतं की पहिला मुद्दा हा नॉलेजचा मानण्यात आला. नॉलेज याचा अर्थ ज्याला आपण फॅक्च्युअल गोष्टी म्हणतो, त्यांचं स्मृतीकरण हॅलो सर, करणं. प्रेझेंटेशन दिसत नाही. हा, एक मिनिट मॅडम, करतोय शेअर. हा. हा जो बदल करण्यात आला, त्यातला पहिला मुद्दा हा
नॉलेज या ऑब्जेक्टिव्ह भोवतीचा, या उद्दिष्टाभोवतीचा होता. आणि नॉलेज या उद्दिष्टामध्ये सर्वसामान्यपणे ज्याला आपण स्मृतीकरण करणं म्हणतो, मेमोरायझेशन करणं म्हणतो, किंवा गोष्टी रिकॉल करणं, रिकॉग्नाइज करणं, या प्रकारची जी आपली संकल्पना असते, तिचा संबंध हा या नॉलेज या उद्दिष्टाशी होता. याच्यानंतरची जी पायरी मानल्या गेली ती आकलन करण्याची, म्हणजे ज्याला आपण नॉलेज म्हणतो त्याच्यापेक्षाही वरची पातळी, की ज्याच्यामध्ये आपण फॅक्ट्सचा काही अर्थ लावतो, निरीक्षणांचा अर्थ लावतो, आपल्याला त्याच्याबद्दलची उदाहरणं शोधता येतात, सांगता येतात, ओळखता येतात. ही जी पायरी आहे ती आकलन या नावानं ओळखली जाणारी पायरी होती, कॉम्प्रेहेन्शनची. याच्यानंतर तिसरं जे उद्दिष्ट क्रमानं विकसित होत गेलं ते होतं अप्लिकेशनचं, ज्याला आपण म्हणूया की एखादी संकल्पना असेल, सूत्र असेल, विचार असेल, किंवा ज्याला आपण नॉलेज कॅटेगरीमध्ये ठेवलेले, त्या गोष्टीचा आपल्याला अप्लिकेशन काय करता येतं, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा उपयोग काय करता येतो. तर हे अप्लिकेशन हे उद्दिष्ट मानलं गेलं. यात सामान्यपणे असं मानलं गेलं की अप्लिकेशन पासून पुढच्या उद्दिष्टांकडे आपण जातो, ही एक प्रकारची हायर ऑर्डर थिंकिंग प्रोसेस आहे. जसं केवळ रिकॉल करणे किंवा रिकॉग्नाइज करणे ही जी प्रक्रिया आहे, ही थोडीशी निम्न स्वरूपाची आहे. तर ती निम्न स्वरूपाची अशा अर्थानं आहे की जसं एखादं यंत्र सुद्धा पाहिजे ती गोष्ट रिकॉल करू शकतं किंवा जसं रिकॉग्निशन करू शकतं. म्हणजे जसं आता पॅटर्न रिकॉग्निशन सारख्या गोष्टी एकूणच कम्प्युटर मधल्या प्रगतीमुळे जशा शक्य होत आहेत, किंवा आपण एखाद्या गोष्टीचं रेकॉर्ड बनवून ते परत आपल्या समोर प्रेझेंट होत राहणं, मेमरी मधून आपण ते बाहेर काढणं. तर ही स्मृतीकरणाची गोष्ट, रेकॉर्ड बनवण्याची गोष्ट किंवा रिकॉग्नाइज करण्याची गोष्ट ही बऱ्यापैकी यांत्रिक स्वरूपाची आहे, म्हणून तिला निम्न मानल्या गेलं. तर ती ह्युमन ब्रेन मध्ये घडत असली तरी सुद्धा ती एक प्रकारे मेकॅनिकल प्रोसेस आहे, म्हणून तिला आपण हायर ऑर्डर थिंकिंगचा दर्जा दिलेला नव्हता. पण अप्लिकेशन आणि पुढचा जो भाग आहे याला सर्वसामान्यपणे हायर ऑर्डर थिंकिंग या कॅटेगरीमध्ये आपल्याला घेता येतं. एखाद्या गोष्टीचं उपयोजन करण्यानंतरचा मुद्दा येतो तो त्याचं विश्लेषण करण्याचा मुद्दा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की एखाद्या प्रोसिजरला असेल, एखाद्या ऑब्जेक्टला असेल, अनेक भागांमध्ये विभागून आपल्याला पाहता येणं, आणि विभागण्याच्या नंतर दुसरं की त्या कॉम्पोनंट मधली जर काही कॉज अँड इफेक्ट स्वरूपाची रिलेशनशिप असेल तर ती आपल्याला मांडता येणं, किंवा काही त्याच्यामधली असोसिएशनच्या स्वरूपातली रिलेशनशिप असेल तर ती आपल्याला स्पष्ट करता येणं, हा मुद्दा अनालिसिसच्या डोमेनमध्ये मानला गेला. यानंतर पुढचा जो मुद्दा होता तो सिंथेसिसचा, ज्याला आपण संश्लेषण करणं असं म्हणतो, की अनालिसिस मध्ये जी प्रक्रिया केली जाते ती गोष्टी विभागून पाहण्याची, तशी सिंथेसिस मध्ये प्रक्रिया केली जाते गोष्टी परस्परांना जोडून पाहण्याची, किंवा ज्याला आपण इतर गोष्टींशी जोडण्याची, फक्त त्याच्यातल्याच कॉम्पोनंटशी नाही तर बाहेरच्याही गोष्टींशी जोडून ती आपल्याला पाहता येणं, हा एक मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर शेवटची जी टर्म मानल्या गेली जुन्या टेक्झॉनॉमी मधली ती होती इव्हॅल्युएशन नावाची, की ज्याला आपण मूल्यमापन करणं असं आपण म्हणतो. मूल्यमापन करण्याच्या कॉन्सेप्ट मध्ये परत एकदा मागे आपण चर्चेला घेतलेल्या काही टर्म्सचा कदाचित उपयोग करून घेईन. एखादी उद्दिष्ट किती साध्य झाली हे पाहणं म्हणजे त्याला इव्हॅल्युएशन म्हणता येईल. एखाद्या गोष्टीमध्ये व्हॅल्यू म्हणून काही आहे का हे पाहणं म्हणजे इव्हॅल्युएशन. व्हॅल्यू म्हणजे जसं आपण म्हणतो की गोल्ड हे व्हॅल्युएबल आहे, काय तर ते दुर्मिळ आहे. तर कोणत्या प्रकारची स्कार्सिटी एखाद्या गोष्टीत आहे हे पाहणं म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन करणं, त्याच्याविषयीचं जजमेंट देणं, हा सुद्धा भाग इव्हॅल्युएशनचा भाग बनतो. एखादी गोष्ट सिग्निफिकंट आहे की नाही हे अंडरलाईन करणं, हे आपण स्पष्ट करणं म्हणजे इव्हॅल्युएशन करणं. तर या प्रकारच्या संकल्पना इव्हॅल्युएशन मध्ये येत होत्या. तर मूल्यमापन करत असताना नॉलेज पासून ते इव्हॅल्युएशन पर्यंत वेगवेगळ्या श्रेणीमधून आपली थॉट प्रोसेस चालते, आणि आपण याच प्रोसेसमधून मूल्यमापन केलं पाहिजे, असा एक बेसिक फ्रेम जो होता तो ब्लूम यांनी प्रोव्हाइड केला.
याच्यातल्या प्रत्येक टर्म्सच्या बरोबर येणाऱ्या काही मर्यादा विचारात घेतल्या गेल्या. त्याचबरोबर आणखी काही शिक्षणाच्या संबंधातली अ, नवी संशोधनं समोर येतात, नव्या सुधारणा समोर येतात. त्या सगळ्या इन्फ्लुअन्समध्ये या टर्म्सच्या एकूण नेचरमध्ये काही एक बदल झाला पाहिजे असं वाटत होतं. त्याच्यामधून ही रिवाइज्ड स्वरूपाची टेक्झॉनॉमी अस्तित्वात आली आणि ती अस्तित्वात येताना ज्याला आपण नॉलेज ही कॅटेगरी म्हणत होतो, त्याच्याऐवजी स्पष्टपणे रिमेंबरिंग, एखादी गोष्ट आठवणे, स्मृतीकरण करणे, स्मृतिगत करणे या स्वरूपाची टर्म उपयोगामध्ये आणल्या गेली. याशिवाय या प्रत्येकाला जे क्रियात्मक रूप प्राप्त करून दिलं गेलं, म्हणजे असं ॲप्लिकेशन म्हणण्याच्या ऐवजी अप्लायिंग म्हणणं, ॲनालिसिस करण्याच्या ऐवजी ॲनलायझिंग करणं म्हणणं, हा सुद्धा महत्त्वाचा जो बदल होता, हा परिभाषेच्या वापरामध्ये घडून आलेला महत्त्वाचा बदल होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण त्या टर्म्सला एक प्रकारची सक्रियता आणून दिली. त्याच्यामध्ये एक प्रकारचा ॲक्टिव्हिझम आणला किंवा जसं ज्ञान असं म्हणून जे आपण फक्त त्याचं नाम या स्वरूपातलं परिभाषा उपयोगात आणत होतो, तर ती नामाच्या स्वरूपातली परिभाषा उपयोगात न आणता प्रत्यक्ष क्रिया काय करतो तिला केंद्रित मानून नव्या प्रकारच्या टर्म्स अस्तित्वात आल्या. त्यातून या रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाइंग, अनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंग अशा प्रकारच्या टर्म्सचा उपयोग हा केला गेला. तर हा जो काही बदल केला, हा बदल हा फक्त टर्मिनॉलॉजी मधला बदल आहे का? असा एक मूलभूत प्रश्न आपल्या मनामध्ये यायला हरकत नाही, की हे फक्त आपण नॉलेज म्हणत होतो, त्याला आपण रिमेंबरिंग म्हणणं, इतक्यापुरताच हा बदल मर्यादित आहे का? याच्याविषयी विचार आपल्याला करायला पाहिजे. तर विशेषतः ज्या नॉलेज आणि कॉम्प्रेहेन्शन यांच्यामध्ये रिमेंबरिंग आणि अंडरस्टँडिंग या पातळीवर जर आपण विचार करायला लागलो, तर आपल्याला असा मोठा बदल आपल्याला जाणवत नाही. पण जसं जसं आपण अप्लाइंग, अनालायझिंग याच्याकडे जाऊ, आपल्याला असं लक्षात येईल, की इथून मात्र हे हायर ऑर्डर थिंकिंगचा पार्ट असल्यामुळं इथून मात्र ह्या टर्म्सच्या वापरामध्ये गुणात्मक स्वरूपाचा असा एक मोठा बदल अभिप्रेत आहे, असं आपल्याला लक्षात येईल. यामध्ये आपल्याला अजून एक असं दिसेल, की जी सिंथेसिस हे क्रमानं 5व्या पातळीवर असणारं उद्दिष्ट क्रिएटिंग असं म्हणून ते शेवटचं मानलं गेलं. जसं आपण एखाद्या स्टोरीच्या ह्याच्यामध्ये म्हणतो, की एका चित्रकाराने चित्र काढलेलं असतं आणि तो अकबर बादशाहला ते चित्र दाखवतो. ते दाखवल्यानंतर हे चित्र चांगलं आहे की नाही, तर लोकांनी त्याच्यातल्या काय दुरुस्त्या असतील किंवा लोकांना काय चूक आहे असं म्हणायचं आहे. तर ते करण्यासाठी म्हणून तो ते चित्र एका चौकामध्ये लावायला सांगतो बादशाह. ते चौकात लावल्यानंतर प्रत्येक जण येतो, चित्र पाहतो आणि मग त्याच्यातलं काय उणीव आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती एक क्रॉस मार्क करून जातो. तर नंबर ऑफ क्रॉस मार्क केले जातात आणि जो येईल तो प्रत्येक जण एक ना एक क्रॉस मार्क कुठं ना कुठं तरी चित्रातल्या भागावर ठेवून जातो. फक्त रिकामा स्पेस दिसला की क्रॉस मार्क करून ठेव, इथपर्यंतची ती अवस्था होते. पण समजा हे इव्हॅल्युएशन या स्वरूपात करायला जर सांगितलं असतं, की क्रॉस मार्क करू नका, याच्याऐवजी याचं पर्यायी चित्र काय असू शकतं, हे काढा. असं सांगितलं असतं तर कदाचित एकही व्यक्ती पुढे आली असती की नाही हे सांगता येत नाही. तर केवळ जजमेंट देणं, इव्हॅल्युएट करणं इथपर्यंत अनेक जण पोहोचू शकतात. पण ही काही थॉट प्रोसेसची, विचार प्रक्रियेची अंतिम श्रेणी असू शकत नाही. असं ओव्हरऑल आपल्या दीर्घकाळाच्या अनुभवातून आपण नमूद केलं आणि म्हणून आपण त्याच्या निर्मिती करणं, तर सिंथेसिसमध्ये केवळ इतर गोष्टींशी त्याला जोडून पाहणं, जोडता येणं इतकंच मर्यादित न ठेवता ती एक इंडिपेंडंट स्वतंत्र अशी निर्मिती होणं, की जिला प्रोडक्शन पेक्षा वेगळा दर्जा जो आपण म्हणतो, की तिच्यामध्ये असलेला युनिक विचार करणं एखाद्या गोष्टीबद्दलचा आणि त्याच्यामध्ये कोणतंही इमिटेशन किंवा कॉपीचा अभाव असणं आणि ती एक इंडिपेंडंट निर्मिती होणं. या अर्थानं जो आपण क्रिएशन किंवा क्रिएटिंग हा जो वर्ब वापरतो, तर त्याला ब्लूमच्या टेक्झॉनॉमीमध्ये एक
हायेस्ट लेवल ऑफ ऑब्जेक्टिव्ह या स्वरूपाचा दर्जा क्रिएटिंगला मिळाला. तर ह्यातले या हायर ऑर्डर थिंकिंग मध्ये आपण क्रमाक्रमानं क्रिएटिंग पर्यंत आपण जातो. तर हे सगळं जाताना एक थिअरीचा पार्ट म्हणून आपण आता असं बघितलं की ज्या ओरिजिनल टर्म्स होत्या त्या नव्या स्वरूपामध्ये कशा झाल्या, एकूण तो जो बदल झाला टर्म्स मधला चेंज त्याच्याविषयी सुद्धा आपण काही एक माहिती घेतली. मग आता प्रत्यक्ष जेव्हा आपण मूल्यमापन करतो तेव्हा आपल्याला कोणत्या कोणत्या कृतींच्या आधारे त्या त्या पायऱ्यांचा निर्देश करता येईल याच्याविषयी आपल्याला या आत्ताच्या एकूण स्लाइडमध्ये विचार करता येईल आपल्याला. जसं आपण रिमेंबरिंग म्हणतो याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होईल, तर एखादी गोष्ट रिकॉग्नाइज करणे, आपल्याला ओळखता येणे, किंवा त्याला सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये प्रत्याभिज्ञान असं म्हणतात. म्हणजे आपण ती पाहिली आणि आपल्याला पाहिल्यानंतर त्याचा संदर्भ समोर आला आणि ते सगळं त्याच्याबद्दलचं आठवलं, तर ही गोष्ट रिकॉग्नाइज करणे. किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला यादी करता येणे, लिस्टिंग करता येणे, एखाद्या गोष्टीचं वर्णन करता येणे, ती गोष्टीची पुनरुक्ती करता येणं, रिट्राईव्ह करता येणं, किंवा एखाद्या गोष्टीला नाव देता येणं, एखादी गोष्ट शोधून काढता येणं, या स्वरूपाचे जे काय आपल्या एकूण विचार प्रक्रियेतल्या कृती असतील या रिमेंबरिंग या कॅटेगरी खाली येतात. आता ह्या कॅटेगरी खाली येणारे जे काही शब्द असतील यांचा प्रत्यक्ष उपयोग आपण 2 पातळीवरती करू शकतो. तो कसा करायचा, तो आपण टेक्झॉनॉमीचं उपयोजनाच्या बद्दलचा जेव्हा आपण विचार करू प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमामध्ये, साहित्य निर्मितीमध्ये किंवा मूल्यमापन प्रक्रियेमध्ये, तेव्हा आपण या प्रत्येक शब्दांविषयीचा विचार करू. पण यांचं उपयोजन या 3 ठिकाणी विशेषतः होणार आहे. एक म्हणजे ज्याला आपण कोर्स आउटकम्स म्हणतो, त्याचं प्रत्यक्ष लेखन करताना त्याचा उपयोग होणार आहे. दुसरं याचा प्रत्यक्ष जो आपल्याला उपयोग होणार आहे तो याच्याविषयीची अध्ययन सामग्री विकसित करताना होण्यासारखा उपयोग आहे. यानंतर तिसरा याचा जो उपयोग आपल्याला होणार आहे तो मूल्यमापनाच्या प्रक्रियेत होणार आहे. याच्याशिवाय इतर ठिकाणी कदाचित त्याची ऍप्लिकेशन्स असतील, पण आपल्या दृष्टीनं हे 3 डोमेन आपण निश्चित करू की कोर्स आउटकम्स लेखन करताना, याच्याविषयीची अध्ययन सामग्री विकसित करताना आणि मूल्यमापन करताना. अंडरस्टँडिंग या उद्दिष्टाच्या श्रेणीमध्ये ज्या ज्या बाबी येतील त्यात एक्सप्लेनिंग आयडियाज और कॉन्सेप्ट, की कोणत्याही गोष्टी, संकल्पना या आपण स्पष्ट करत नेणं. आपल्या स्पष्ट करण्यामध्ये जसं आपण म्हणूया की एखादी गोष्ट स्पष्ट करताना 2 बाजू येतात. एक म्हणजे त्यात काय येतं हे तर आपल्याला कळालं पाहिजे आणि त्यात कोणत्या गोष्टी येत नाहीत हेही आपल्याला एक्सप्लेनेशनचा पार्ट म्हणून आपल्याला पाहावं लागतं. त्याचबरोबर त्याचा स्वतःच्या पद्धतीनं अर्थ लावणं, आपल्याला त्याचा सारांश तयार करता येणं, आपल्याला त्याच्याशी समांतर स्वरूपाच्या पद्धतीनं मांडणी करता येणं, ज्याला आपण पॅराफ्रेजिंग म्हणू, तर अशी समांतर मांडणी करता येणं, वर्गीकरण करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग या एका उद्दिष्टाच्या श्रेणीमध्ये येतील. याच्यापेक्षा जी वरची श्रेणी आहे ती ज्याला आपण अप्लाइंग हे नाव दिलेलं आहे. यामध्ये जी कोणती एखादी माहिती आपल्याला मिळते ती दुसऱ्या एखाद्या परिस्थितीमध्ये आपण उपयोगामध्ये आणणं, याला आपण उपयोजन करणं म्हणतो. जसं गणित शिकवताना आपण बेरीज म्हणून काही उदाहरणं मुलांना शिकवतो, की ही 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. आता सेम सिच्युएशन मध्ये ही एक गणित आपल्याला दिलेलं आहे, तिथं तोच फॉर्म्युला उपयोगामध्ये आणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे एका वेगळ्या सिच्युएशनसाठी आपल्याला जी प्रिव्हियस इन्फॉर्मेशन आहे किंवा प्रिव्हियस नॉलेज आहे हे आपल्याला उपयोगात आणता येणं, हा अप्लाइंगचा पार्ट आहे. तर इथं जे मुद्दे दिलेले आहेत ते इम्प्लिमेंटेशन करणं, ती गोष्ट पुढे इतर ठिकाणी नेणं, उपयोगात आणणं किंवा प्रत्यक्ष त्याच्यानुसार कार्यवाही करणं. ठीक आहे, त्या दुसऱ्या सिच्युएशन मध्ये करावं असं नाही, पण कुठेही आपल्याला त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन करता येणं, त्याच्यानुसार कार्यवाही करता येणं, हा पण एक अप्लाइंगचा पार्ट आहे. म्हणजे याला थोडंसं अजून जे सायकोलॉजिकल आस्पेक्ट मध्ये सांगायचं झालं तर ज्याला
लर्निंग ट्रान्सफर असं आपण म्हणतो, की एखादी गोष्ट आपण शिकली, तर ती आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये उपयोगात आणणं, अध्ययनाचं इतर ठिकाणी उपयोजन करत नेणं, हा जो मुद्दा येतो, तो अप्लायिंगमध्ये येतो. तो एक प्रकारचे लर्निंग ट्रान्सफर असतं, की वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला माहीत असलेली सिद्धांत माहिती ही वर्कआउट करता आली पाहिजे, ट्रान्सलेट करता आली पाहिजे. याच्यानंतरचा उद्दिष्टांचा जो मुद्दा आहे, तो ॲनालिसिस करण्याचा, ज्याच्यामध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन आपण छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागतो आणि त्याचबरोबर नंतर त्यांची रिलेशनशिप समजावून घेतो. यामध्ये जे मुद्दे येतात ते आपल्याला तुलना करता येणं, आपल्याला ती गोष्ट जसं विभागल्या गेलेली आहे, तशी ऑर्गनाइज करता येणं. त्याचबरोबर अ, तिचे जे काही मिसिंग पार्ट असतील एखाद्या गोष्टीचे, तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातलं कोणती गोष्ट मिसिंग आहे, जसं आपण म्हणूया, की अमुक-अमुक गोष्टीचा कार्यकारण भाव मांडताना ही बाब तिथं नाहीये, म्हणून अशा प्रकारचा परिणाम दिसत नाही किंवा ही गोष्ट तिथं ॲड केली, तर अशा प्रकारचा परिणाम दिसेल. अशा प्रकारच्या ज्या तुलना असतात, एनॉलॉजी असतात, यासुद्धा या एनालिसिसचा पार्ट असतात. याच्यानंतरची अ, जी पायरी आहे, ती इव्हॅल्युएशनची पायरी, की याच्यामध्ये सांगितलं, की एखाद्या गोष्टीबद्दलचं आपण डिसिजन घेणं, जजमेंट करता येणं आपल्याला, एखादी गोष्ट व्हेरिफाय करता येणं, चेक करता येणं किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलला अ, काय संभाव्य उत्तरं असू शकतात, तिच्यात आणखी कोणत्या संभाव्यता आहेत, या आपल्याला पाहता येणं, ज्याला आपण हायपोथेसायझिंग म्हणतो, की याच्यातल्या आणखी काही संभाव्यतांबद्दलची कल्पना आपल्याला मांडता येणं. आपल्याला समीक्षा करता येणं, आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करता येणं, याला इव्हॅल्युएटिंग असं म्हणतात. तर याच्यामध्ये येणारे जे काय आता ॲक्शन व्हर्ब असतील, हे सगळे जसं रिमेंबरिंगच्या वेळेला सांगितलं होतं, तसं या प्रत्येक श्रेणीतल्या ह्या सगळ्या ॲक्शन व्हर्ब्सचा उपयोग आपल्याला ज्या 3 डोमेनमध्ये याचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो असं म्हणालो होतो, तिथं आपल्याला तो करता येणार आहे. आणि क्रिएटिंग हे एकूण आपल्या बौद्धिक क्षेत्रातल्या हायेस्ट अचिव्हमेंटच्या स्वरूपामध्ये पाहिलं जातं क्रिएटिंग. तर ज्याच्यामध्ये आपण नवीन प्रकारच्या कल्पना समोर आणणं, नवीन प्रकारचं उत्पादन समोर आणणं किंवा ज्याला डिझायनिंग थॉट्स असं म्हणतात, की आपल्याला तीच गोष्ट वेगवेगळ्या परिणामकारक रीतीने कशी आणता येईल, याच्याविषयी विचार करणं. अ, आपल्याला नव्या प्रकारच्या संकल्पनांची संरचना करता येणं, आपल्याला नियोजन करता येणं किंवा अ, गोष्टी इन्व्हेंट करता येणं, हा सगळा जो पार्ट आहे, हा क्रिएटिंगचा पार्ट मानला जातो. तर आता आपण जे बघितलं, तर ते सारांशानं सांगायचं झालं तर, की ही टेक्सॉनॉमी रिवाईज झाल्यानंतर तिच्यामध्ये सर्वसामान्यपणे कोणते-कोणते ॲक्शन व्हर्ब येऊ शकतात, कोणत्या-कोणत्या बौद्धिक कृती येतात, याचा एक आढावा आपण आता घेतलेला आहे आपण. तर आता याच्या उपयोजनाच्या भागाबद्दल आपण विचार करायला आपण चालू करूया. जसं पहिला जो भाग आहे हा कोर्स आउटकम्सचं लेखन करण्याचा किंवा ते फ्रेम करण्याचा मुद्दा येतो. म्हणजे जसं अ, शिक्षक म्हणून आपल्याला अध्यापन करणं नियमित एखाद्या याच्याबद्दलचा हा जसा भाग असतो, तसा दुसरा भाग आपल्याला थोडा दूरगामी पद्धतीने विचारात घ्यायचा झाला, तर आपल्याला एक लाँग टर्म प्लॅनिंग करावं लागतं शिकवण्याबद्दलचं आणि त्याच्यात कोणत्या-कोणत्या गोष्टी समाविष्ट होऊ शकतील, याला आपण एकूण म्हणूया की कोर्स आउटलाईन बद्दल आपण विचार करणं आणि त्या कोर्सचे कंटेंट डिफाईन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात आधी आपण कोर्सेसची ऑब्जेक्टिव्हज डिफाईन करतो आणि मग त्याच्यानंतर कोर्सेसचे आउटकम्स काय असतील हे डिफाईन करणं. ॲटलीस्ट आता सगळे नवे अभ्यासक्रम फ्रेम करताना किंवा शैक्षणिक साहित्याची निर्मिती करताना कोणत्याही, हा मुद्दा येतोच आहे, की हे सगळं वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर समोरच्याला काय येणार आहे, विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल पातळीवर काय साध्य होणार आहे, याची नोंद आपल्याला घ्यावी लागते. आणि त्याच्यासाठी आपण जनरली
सिलेबसमध्ये या प्रकारच्या नॅरेशनचा उपयोग केला जात असताना बघितला असेल. स्टुडंट विल बी एबल टू, मग तो अनालिसिस करायला एबल होईल, अंडरस्टँडिंगसाठी एबल होईल, तो कशासाठी पात्र बनणार आहे हे आपण सांगतो. तर इथं पहिली जी पातळी आहे ती सर्वसामान्यपणे रिमेंबरिंगची आहे. यामध्ये आपण हेच परत एकदा ऍक्शन वर्ब आधी विचारात घेतलेले होते की रिकॉग्नाइज करणं, लिस्ट करणं, डिस्क्राईब करणं, आयडेंटिफाय करणं वगैरे वगैरे. मग एखादी कोर्स आउटकम लिहिली जात असताना रिमेंबरिंगच्या पातळीवर काय घडणार आहे, तर तिथं आपण सांगू शकतो अशा प्रकारचं की विद्यार्थी अमुक अमुक प्रकारच्या डेफिनेशन डिस्क्राईब करू शकणार आहे किंवा या कॉन्सेप्ट आयडेंटिफाय करू शकणार आहे, या गोष्टी फाइंड आउट करू शकणार आहे. अशा प्रकारे आपण ती आउटकम्स लिहू शकतो की ही गोष्ट शिकल्यानंतर आपण ही गोष्ट डिस्क्राईब करायला योग्य बनवू. तर अशा प्रकारे कोर्स आउटकम मध्ये त्याचं रायटिंग होईल. मग आता जर मला आउटकम रिमेंबरिंग हेच असेल तर मग मी देताना शैक्षणिक साहित्य किंवा शैक्षणिक अनुभव कशा प्रकारे द्यावा, तर त्याचं केंद्रही तेच असलं पाहिजे, रिमेंबरिंगच्या पातळीवर असलं पाहिजे. जर मला लिस्टिंग करणं एक्सपेक्टेड आहे तर अध्ययन अनुभव देतानाच ती बाब आली पाहिजे की ज्यामुळे मला लिस्टिंग करता येईल. जर वर्णन करता येणं अभिप्रेत आहे तर मला वर्णन या स्वरूपातच ते त्याला समोर देता आलं पाहिजे. अध्ययन अनुभव हा हे जे काही आपण ऍक्शन वर्ब समोर ठेवलेला आहे त्याच्यानुसार आपण दिला पाहिजे. कदाचित आता या क्षणाला मला असं एक पर्टिक्युलर एखादं उदाहरण लक्षात येत नाही, आलं तर मी ते जरूर देईन की एखाद्या संकल्पनेतलं ही गोष्ट डिस्क्राईब करायची होती आणि त्याच्यासाठी ह्या प्रकारचं साहित्य आपण दिलं पाहिजे. ते थोडंसं इतक्यात लक्षात येणार नाही, पण जसं ऍक्टिव्हिटी म्हणून काय देता येईल की वर्णन करता येण्याची एबिलिटी त्याची विकसित करायची. तर मग त्याला एखादं चित्र देणं आणि मग त्याच्याबद्दलचं वर्णन लिहायला लावणं. हॅलो. हॅलो सर. हॅलो सर. सर आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो. याच्यानंतरची जी पायरी येते ती अंडरस्टँडिंगची. हे आपल्याला रिमेंबरिंग मध्ये काय काय गोष्टी आपल्याला देता येतील, काय काय क्विज मध्ये समाविष्ट करता येईल किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्याला टास्क म्हणून आपल्याला विद्यार्थ्याला देता येतील, ही एक प्रकारची त्याची लिस्ट आहे. तर ही ओव्हरऑलपणे आपण आता जे डिस्कशन केलेले त्याच्यावरून आपल्या ती लक्षात आलेली असेल. सो त्याच्याबद्दलचं फार न सांगता
आपण नेक्स्ट पॉइंट आहे अंडरस्टँडिंगचा, त्याच्याकडे जाऊया. आपण एक गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे ती अशी की उद्दिष्टाच्या वरच्या श्रेणीकडे जाताना आपण खालच्या श्रेणीला वगळत असतो असं नाहीये. जेव्हा अंडरस्टँडिंग कडे जातो तर त्याच्यामध्ये रिमेंबरिंग हे इन्क्लूड झालेलंच असतं. जेव्हा अप्लिकेशन कडे जातो तेव्हा रिमेंबरिंग अंडरस्टँडिंग हे अप्लाइंग मध्ये इन्क्लूड झालेलं असतं. ही एक थोडीशी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे वरच्या उद्दिष्टाकडे चाललो याचा अर्थ खालची सगळी उद्दिष्ट त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट समाविष्ट झालेली आहेत असा त्याचा अर्थ होतो. अंडरस्टँडिंग या ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादा लर्नर कोणती इन्फॉर्मेशन ग्रास्प करतो, तिचा कशा प्रकारचा अर्थ लावतो आणि मग त्याला त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती गोष्ट कशी दिसते, तो ती कशी ट्रान्सलेट करतो त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, ह्या सगळा जो भाग येईल हा अंडरस्टँडिंगचा पार्ट असेल. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ऍक्शन वर्ब येतात किंवा कोणत्या कोणत्या कृती येतात, तर जसं अन्वयार्थ त्याच्याबद्दलच्या उदाहरणांची निर्मिती करता येणं, त्याचबरोबर सारांश तयार करता येणं, त्याच्यावरून इन्फरन्स एखादा अनुमान काढता येणं, अशा प्रकारच्या बाबी या सगळ्या त्याच्यामध्ये येत जातील. इंटरप्रिटेशन पासून आपण जर सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल की इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला कोणता ना कोणता तरी एक व्ह्यू लागत असतो, कोणता ना कोणता एक अप्रोच लागत असतो. मी ह्या व्ह्यू आणि अप्रोच याचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारण असं की सर्वसामान्यपणे ब्लूम्स टेक्झॉनॉमीची जी चर्चा आपण करतो ती कॉग्निटिव्ह डोमेनच्या बाजूनी करत असतो. किंवा जे क्रिटिकची नोंद आपण सुरुवातीला घेतली होती की आपण सामान्यपणे असं मानतो की आपल्या एकूण शिक्षण प्रक्रियेमध्ये बोधात्मक बाबीवरती जास्त भर आहे, भावात्मक किंवा क्रियात्मक बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं असं एक मानलं जातं. तर इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला भावात्मक क्षेत्रात येणाऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे जर मी ब्लूम्स टेक्झॉनॉमीतल्या कॉग्निटिव्ह डोमेन मधल्या इंटरप्रिटेशन बद्दल जर विचार करत असेल अंडरस्टँडिंगचा पार्ट म्हणून, तर इंटरप्रिटेशन साठी मला कळत न कळतपणे आपले जे काही बिलीफ असतील, आपल्या ज्या काही व्हॅल्यूज असतील किंवा आपले जे काही बायस असतील, तर ते सगळे ज्याला आपण थोडक्यात म्हणूया की एक प्रकारची सब्जेक्टिव्हिटी आहे ही सगळी, आणि जी भावात्मक क्षेत्राशी संबंधित असते, ती सब्जेक्टिव्हिटी मला इंटरप्रिटेशन मध्ये विचारात घ्यावी लागते. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की हे बोधात्मक क्षेत्रातले मूल्यमापन करताना आपण भावात्मक क्षेत्रातल्या गोष्टींचाही विचार आपण करत असतो, त्याचा समावेश केल्याशिवाय आपल्याला बोधात्मक मधलं सुद्धा मूल्यमापन पूर्ण होत नाही. सो इंटरप्रिटेशनच्या वेळी आपण जे सगळे व्ह्यूज, ॲटिट्यूड, बिलीफ यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये इंटरप्रिटेशन करणार आहोत. तर त्यामुळं ते जे क्रिटिक केल्या जातं की केवळ बोधात्मक आहे, तर ते क्रिटिक कुठंतरी थोडंसं इंटरप्रिटेशन सारख्या प्रश्नामुळे वीक होतं. ते क्रिटिकची जी काय इंटेन्सिटी असेल तर ती थोडीशी कमी करणं भाग पडतं समोरच्यांना. म्हणून सांगितलं की इंटरप्रिटेशन मध्ये आपण भावात्मक बाबींचाही विचार करतो. आणि आपल्याला असं लक्षात येईल की जसं जसं आपण वरच्या उद्दिष्टांच्या श्रेणीमध्ये जातो, या प्रत्येक उद्दिष्टाच्या श्रेणीमध्ये कळत न कळतपणे आपण भावात्मक क्षेत्रातल्या गोष्टींचा समावेश करत जात असतो. काही प्रमाणामध्ये आपण सायकोमोटार डोमेन मधल्याही गोष्टींचा समावेश करत जात असतो. तर त्यामुळं बोधात्मक क्षेत्रातलं ब्लूम्सच्या टेक्झॉनॉमीच्या बद्दलचं हे मूल्यमापन हे केवळ एकांगी आणि बोधात्मक आहे असं जे एक मिसअंडरस्टँडिंग पॅरलली कॅरी आउट होत आलेलं आहे, तर ते थोडंसं आपल्याला नाकारताही येतं काही बाजूंबद्दल. तर त्याचं एक
एक्झाम्पल म्हणून हे इंटरप्रिटेशन बद्दलचं आत्ताचं एक मला जे काय ऑब्झर्वेशन वाटतं किंवा ओपिनियन वाटतं ते आपल्या पुढे मांडलं. सेकंड, ज्याला आपण एक्झेम्प्लिफाईंग म्हणतो, की त्या गोष्टीसाठीच्या उदाहरणांची निर्मिती आपल्याला करता येणं किंवा आपल्याला त्याच्याबद्दलची उदाहरणं आपल्याला शोधता येणं. हे अंडरस्टँडिंगचं लक्षण आहे, की मला एक गोष्ट कळाली तर मला त्याच्याबद्दलची उदाहरणं देता आली पाहिजेत. आणि जर उदाहरणं प्रत्यक्षात तशी नसतील, तर ती मला फ्रेम करता येतात का? म्हणजे खरं तर आता हे उदाहरण फ्रेम करणे वेगवेगळ्या पातळीवरती विचारात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ, मला एखादं उदाहरण म्हणून एखादी स्टोरी फ्रेम करायची आहे, तर ती फ्रेम करणं वेगळं. मला उदाहरण म्हणून एखाद्या गोष्टीचं 3D मॉडेल बनवायचं आहे, तर ते मॉडेलच्या स्वरूपातलं एक्झाम्पल बनवणं वेगळी गोष्ट आहे. स्टोरीच्या स्वरूपातलं बनवणं वेगळी गोष्ट आहे. किंवा एखाद्या नॅरेशनच्या स्वरूपात फक्त टेक्स्टच्या स्वरूपातच मला उदाहरण म्हणून एखादी गोष्ट विकसित करायची आहे, तर ते आपल्याला करता येण्यासारखं आहे. म्हणजे उदाहरणांची निर्मिती करणं हे काम हे किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. एवढ्यासाठी म्हणून ही एक्झाम्पल दिली, की एखादं उदाहरण देणं म्हणजे फक्त शाब्दिक पातळीवर देणं नाहीये, तर ते आपल्याला 3D मॉडेलच्या स्वरूपात तयार करता येईल. आपल्याला एखाद्या फ्लो चार्टच्या स्वरूपात एक्झाम्पल्स तयार करता येतील, डायग्रामच्या स्वरूपात तयार करता येतात, मल्टीमीडियाच्या स्वरूपामध्ये काही उदाहरण तयार करता येईल. सो उदाहरण अनेक प्रकारे दिल्या जाऊ शकतं. हे अनेक प्रकारे दिल्या जाऊ शकतं याचा अर्थ असा आहे, की आपली कोर्स आउटकम्स ही आपण ही इतक्या प्लुरल पद्धतीने देऊ शकतो. अध्ययन अनुभव इतक्या प्लुरल वेजनी आपण देऊ शकतो. मूल्यमापन आपण प्लुरल वेजनी करू शकतो. हे लक्षात आणून देण्यासाठी म्हणून ती उदाहरणं दिली. यानंतर समराईज करता येणं. एखादी गोष्ट विस्तृत स्वरूपात दिलेली आहे, ती आपल्याला छोटी करता येणं. याला आपण सारांश काढणं असं आपण म्हणतो, की त्याचा अर्थ असा होतो, की त्या एका विस्तृत वर्णनामध्ये, लेखनामध्ये जे काही आलेलं आहे, ते आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये ऑर्गनाइज करून मांडता आलं पाहिजे. याला आपण समरायझिंग करणं असं आपण म्हणतो. तर ही एक अंडरस्टँडिंगची एक महत्वाचं इंडिकेटर आहे. समजा मला एखादी गोष्ट कळाली, तर मला ती समराईज करता येते की नाही. जितकी ती मला छोट्या कमीत कमी शब्दामध्ये समराईज करता आली, तितकं मला त्याचं अंडरस्टँडिंग प्रॉपर झालेलं आहे, असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर आपल्याला अनुमान करता येणं. जसं एक मी वर्णन आत्ता असं केलं, की जेव्हा मी एखाद्या वरच्या उद्दिष्टाच्या श्रेणीकडे जातो, तिच्यामध्ये खालच्याचा समावेश होतो. तसं वरच्या गोष्टींचेही काही अंश माझ्या खालच्या ऑब्जेक्टिव्हज मध्ये आलेले असतात. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा इन्फरिंग हे अंडरस्टँडिंग मध्ये म्हणून समाविष्ट करतो ही कृती, आणि जेव्हा मी आकलनाचा भाग म्हणून मला अनुमान करता आलं पाहिजे अशी अपेक्षा करत असतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की मी काही प्रमाणामध्ये अनालायझिंग आणि काही प्रमाणामध्ये इव्हॅल्युएटिंग यासारख्या गोष्टींचा सुद्धा समावेश अंडरस्टँडिंगच्या पातळीवर करत असतो. जसं रिमेंबरिंग हे अंडरस्टँडिंग मध्ये होलली इन्क्लूड आहे, पूर्णपणे इन्क्लूड असतं, तसं आपल्याला असं म्हणता येतं की वरच्या उद्दिष्टांचा सुद्धा काही भाग हा खालच्या उद्दिष्टांमध्ये आलेला असतो. तेव्हाच ते एकमेकांशी जोडलेले आणि कनेक्टेड असू शकतात. म्हणजे एक सांगायचा आणखी एक जो मुद्दा आहे तो असा, की ही जी काही उद्दिष्टांची श्रेणीची रचना असते, त्यात हे सगळी उद्दिष्ट एकमेकांपासून तुटक नसतात, तर त्यांचे काही काही अंश एकमेकांमध्ये इन्क्लूड झालेले असतात. तर ती एक प्रकारची एक संध अशी डोमेनची रचना आहे, ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून अंडरस्टँडिंगच्या ह्या पार्ट सोबत जे आपल्याला सांगितलं की इन्फरिंग मध्ये अनालिसिसचा एक पार्ट येतो, की जसं आपण म्हणतो की मी इन्फरन्स काढण्यासाठी पहिल्यांदा काय केलं, तर ती कॉज अँड इफेक्ट काहीतरी एक रिलेशनशिप आहे, ती मला समजलेली असते. तिच्याहून त्याचं काय घडणार आहे याचं मी एक लॉजिकल काहीतरी कन्क्लुजन काढत असतो, त्याला आपण इन्फरन्स असं म्हणतो.
तर हे करताना थोडासा अनालिसिस सारख्या उद्दिष्टांचा जो भाग असतो हा त्याच्यामध्ये आलेला असतो. पॅराफ्रेझिंग मध्ये आपण त्याच्याशी समांतर अशा प्रकारची निर्मिती करत असतो. तर ही समांतर अशी निर्मिती करताना क्रिएशन मधला काही जो पार्ट असतो तर त्याची थोडीशी काही मुळं ही अंडरस्टँडिंग मध्ये अशा प्रकारे पॅराफ्रेझिंगच्या स्वरूपामध्ये आलेली असतात. जेव्हा मला वर्गीकरण करायचं एखाद्या गोष्टीचं नकळतपणे परत एकदा अनालिसिस कडे आलेलो असतो, कंपेअरिंग करत असतो तेव्हा आपण अनालिसिस कडे आलेलो असतो. जेव्हा आपण एक्सप्लेनिंग करत असतो तेव्हा त्यामध्ये काही प्रमाणामध्ये का असेना एक इंटरप्रिटेशन असतं, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात, त्याच्यामध्ये डिस्क्राईब करणं येतं जे रिमेंबरिंगचा पार्ट असतं आणि काही प्रमाणामध्ये एक्झेम्प्लिफाईंगही येतं. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण घेतली की ती थोडीशी संमिश्र स्वरूपाची आणि कॉम्प्लेक्स स्वरूपाची असते. तर अंडरस्टँडिंग मध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा ऍक्शन वर्ब्सचा किंवा एकूण आपल्या बौद्धिक कृतींचा समावेश होतो असं वर्णन आपल्याला अंडरस्टँडिंग बद्दल करता येईल. आता जेव्हा मला प्रत्यक्षात काही प्रश्न द्यायचे असतील तर त्यावेळी मी या प्रकारच्या वर्बचा उपयोग करू शकतो. रिस्टेट एक्स वाय झेड, डिस्क्राईब एक्स वाय झेड किंवा या गोष्टीबद्दलची आउटलाईन स्पष्ट करा, अमुक अमुक गोष्टीची एक्झाम्पल्स द्या, इलस्ट्रेशन्स द्या, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स अशा स्वरूपाचे जे मी शब्दप्रयोग एकूण प्रश्नाच्या रचनेमध्ये करत असतो तर ते नकळतपणे अंडरस्टँडिंग सारख्या उद्दिष्टाचं मूल्यमापन करणारे असतात. सर्वसामान्यपणे अंडरस्टँडिंग होण्यासाठी वर्गामध्ये कोणत्या प्रकारचा अध्ययन अनुभव दिला जावा किंवा कोणत्याही अध्ययन सामग्रीमध्ये कोणत्या प्रकारचा अध्ययन अनुभव दिला जावा तर ज्याच्यामध्ये काही एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन येतं, दिग्दर्शन येतं, लिस्टिंग करणं येतं, काही क्वेश्चन्स विचारणं येतं, कंपॅरिझन येते, साम्यभेद दाखवणं येतं. अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा समाविष्ट होतात अध्ययन अनुभवामध्ये तेव्हा विद्यार्थ्याचा अंडरस्टँडिंगच्या पातळीवर आपण काम करत असतो. आणि अंडरस्टँडिंग झालं की नाही विद्यार्थ्याला कशाहून कळतं जेव्हा तो स्वतः स्पष्टीकरण देतो, जेव्हा तो स्वतःच्या पद्धतीनं अर्थ लावतो, स्वतःच्या पद्धतीने गोष्टी समराईज करतो. जे आपण डेमॉन्स्ट्रेट केलं ते अजून तो वेगळ्या प्रकारे करून दाखवू शकतो आपल्याला. तेव्हा आपल्याला म्हणता येतं की त्याला जे काही आपण शिकवलेलं होतं ती कॉन्सेप्ट असेल और प्रोसिजर असेल तर त्याचं अंडरस्टँडिंग त्याला झालेलं आहे. तर हा थोडासा अंडरस्टँडिंग विषयीचा एक भाग आपण समजावून घेतला. यानंतरचं जे उद्दिष्ट आहे आपलं तर ते उद्दिष्ट अप्लाइंग या स्वरूपाचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करणे, कॅरी आउट करणे, उपयोगामध्ये आणणे किंवा आपण ती गोष्ट एक्झिक्यूट करायला शिकणे. प्रत्यक्षात जे एकदा सांगितलं त्या प्लॅन नुसार आपल्याला ते करता येतं का हा एक्झिक्युशनचा पार्ट बनतो. आता ह्यातली जी जी काही आपण एकूण आपली कृती म्हणू तिच्यामध्ये ज्या या गोष्टींचा समावेश झालेला आहे त्याच्याहून आपल्याला असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये क्रिएशनचा काही पार्ट आलेला आहे, इव्हॅल्युएशनचा काही पार्ट आलेला आहे, अंडरस्टँडिंग तर बाय डिफॉल्ट त्याच्यात आहेच, पण वरच्या उद्दिष्टांच्या श्रेणीमधले सुद्धा काही भाग याच्यामध्ये आलेले आहेत. आणि आपल्या दृष्टीनं कोणतीही गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजली याचा पुरावा काय असतो आपल्याला ती अप्लाय करून पाहता येणे हा असतो. सो एक प्रकारे अंडरस्टँडिंगचं पण एक हायेस्ट टोक आपण केव्हा गाठतो आहोत असं समजायचं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या अप्लिकेशन पार्टकडे आपण जायला लागलेलो असतो तेव्हा आपल्याला असं म्हणता येतं की आपल्याला त्या गोष्टीचं पूर्णपणे आकलन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की आपली अप्लाइंग शिवाय अंडरस्टँडिंग पूर्ण होत नाही आणि अप्लाइंग करण्यासाठी अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय काही पर्याय नसतो. सो हे परत एकदा ही जी रिलेशनशिप आहे वेगवेगळ्या उद्दिष्टांमधली ती मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतो की ही उद्दिष्ट हे काही आयसोलेटेड लेवल्स नसतात तर त्या सगळ्या एकमेकांची कनेक्टेड असतात. त्या एक प्रकारची होमोजिनिसिटी असते त्यांच्यामध्ये, एकसंधपणा असतो
आणि हा एकसंधपणाच्या बरोबर अजून एक मुद्दा जो मांडायचा आहे तो, की या एकसंधपणाला इतर उद्दिष्टांमधल्या घटकांची जोड असते, म्हणजे भावात्मक क्षेत्रातल्या किंवा क्रियात्मक क्षेत्रातल्या गोष्टींची त्याला जोड असते. तर हे एक पुन्हा एकदा नमूद करतो. आणि आपण अप्लाइंगची जी काय एक्झाम्पल्स असू शकतील, म्हणजे जसं आपण पेपर देत असू किंवा आपण स्टुडंट कशाला एबल बनेल, तर ते देत असताना एखादी गोष्ट मॅनिप्युलेट करणे, एक्झिबिट करणे, इलस्ट्रेट करणे, कॅल्क्युलेट करणे, इंटरप्रिट करणे, ती तयार करणे, तिचा सराव करणे, ऑपरेट करणे, तिच्यामध्ये काही एक बदल घडवणे, एखादी गोष्ट सॉल्व करणे, डेमॉन्स्ट्रेट करणे, या सगळ्या ज्या बाबी येऊ शकतात अध्ययन अनुभवामध्ये, तर त्या सगळ्या अप्लाइंगचा पार्ट बनलेल्या असतात. आणि त्याच्यासाठीचा जो अध्ययन अनुभव आपण दिला पाहिजे, त्याच्यामध्ये ती गोष्ट विद्यार्थ्यांना दाखवणे किंवा आपण फक्त जे फॅसिलिटेटर रोल म्हणतो, की थोड्याफार आणि कशा प्रकारे तुम्ही करत आहात, तर ते आपण ऑब्झर्व्ह करणे. सो ऑब्झर्व्हर बनणे, सुपरवायझर बनणे, फॅसिलिटेट करणे आणि जे काही काम केल्या चाललंय ते इव्हॅल्युएट करणे, त्याच्याबद्दलचा फीडबॅक कंटिन्यू देत राहणे. इव्हॅल्युएटमध्ये फक्त म्हणजे तुझं चूक आहे, बरोबर आहे असं नाहीये, तर असं केलं तर ते अधिक बरोबर होतं वगैरे. तर इव्हॅल्युएशनच्या बरोबर त्याच्याबद्दलचा प्रॉपर फीडबॅक देणे आणि त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी उद्युक्त करणे एखाद्या गोष्टीच्या, की त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारायला लागले म्हणजे ते ॲप्लिकेशनसाठी त्यांचा विद्यार्थ्यांचा माइंडसेट रेडी झालेला आहे. सो एखादा विद्यार्थी समजा गणितातला एखादा फॉर्म्युला शिकवला, की त्याने ते काय पायथागोरसचं सूत्र शिकलं. जर तो असं विचारत असेल त्याचबरोबर, की हे सूत्र आहे ठीक आहे, पण मी याचा उपयोग कुठं करू? असं जेव्हा तो विचारतो किंवा याचा अमुक ठिकाणी उपयोग काय होईल? जसं एखाद्या आपण त्रिकोणमितीसारख्या गोष्टींचा उपयोग करून एखाद्या इमारतीची हाईट कॅल्क्युलेट करणं म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीचं अंतर कॅल्क्युलेट करणं म्हणतो. हे कसं करायचं याच्याविषयी तो विचारायला लागला, की हे हे एक गणितातलं काहीतरी तुम्ही एक थेरम शिकवलंय किंवा एखादा फॉर्म्युला शिकवलाय किंवा एखादं काय समीकरण शिकवलंय, तर ते कुठं ॲप्लिकेबल आहे याच्याविषयीचे प्रश्न विचारण्यासाठी आपण एन्करेज केलं पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स देणं, वेगवेगळ्या सिच्युएशन देणं आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना करायला लावणं. अशा प्रकारची टेक्निक्स आपण जर आपल्या अध्यापनामध्ये उपयोगात आणली किंवा आपल्या रायटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी जर आणता आल्या, तर आपल्याला आपण थोडंसं विद्यार्थ्यांना रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंगच्यावर अप्लाइंगच्या दिशेनं नेत आहोत, असं आपल्याला म्हणता येतं. यानंतरचा जो पार्ट येतो, तो ॲनालिसिस करण्याचा. ज्यामध्ये एखादी प्रोसिजर असेल किंवा एखादी कॉन्सेप्ट असेल, तर ती आपण छोट्या-छोट्या कॉम्पोनंटमध्ये विभागून घेतो आणि मग ती विभागल्यानंतर त्यांच्यातल्या कॉज अँड इफेक्टच्या जर काही रिलेशनशिप असतील, कार्यकारण भाव जर काही असेल त्यांच्यामधले, तर हे कार्यकारण भाव आपण अ, स्पष्ट करतो. त्याला आपण ॲनालिसिस करणं असं आपण म्हणतो. इथं सुद्धा थोडंसं ॲनालिसिस करण्यामध्ये अंडरस्टँडिंग मधला पार्ट आहे आणि काही प्रमाणामध्ये इव्हॅल्युएशनच्या मधला सुद्धा काही एक पार्ट आहे. सो ॲनालिसिस करण्यातली जी काही ॲक्शन असू शकेल पहिली, तर ती गोष्टींची कंपेअर करण्याची असू शकेल. ज्याच्यामध्ये साम्यभेद पाहणं, त्याच्याशी समांतर अशा गोष्टी इतर काय असू शकतात किंवा ज्याला आपण म्हणू पहिल्यांदा वैशिष्ट्य निश्चित करणे एखाद्या गोष्टीची आणि मग ती वैशिष्ट्य कुठं आहेत किंवा कुठं नाहीयेत हे सगळं कंपॅरिझनचा पार्ट बनतं. तर एखाद्या गोष्टीला ॲट्रिब्यूट किंवा ज्याला आपण ॲट्रिब्युशन म्हणू, की तिच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतील ती निश्चित करत नेणं, वेगळेपण एखाद्या गोष्टीचं कशात आहे हे सांगणं, हे सगळं कंपेअरिंगचं पार्ट बनतं. यानंतर ऑर्गनायझिंग, ज्याला आपण थोडासा
सिंथेसिस मधला जो पार्ट होता जुन्या याच्यातला, अर्थात तो आता नव्या टेक्झॉनॉमीत नाही, पण जुन्या टेक्झॉनॉमीमध्ये जो सिंथेसिस मधला काही पार्ट आहे किंवा आता क्रिएशन मधला जो पार्ट आहे तो ऑर्गनायझिंग मध्ये येतो. म्हणजे गोष्टीची फक्त सेपरेशन किंवा विभागणी करून थांबायचं नाहीये, तर त्याची रचना कशा प्रकारची असू शकते, याला आपण त्याचं संघटन कशा स्वरूपाचं आहे हे आपण मांडू शकतो. तर हे मांडता येणं म्हणजे आपल्याला अनालिसिस जमणं. यानंतर डिकन्स्ट्रक्टिंग, एखादी रचना दिलेली आहे तर ती आपल्याला विभागता येते का व्यवस्थितपणे. म्हणजे हे थोडेसे जे शब्द आहेत ना, डिकन्स्ट्रक्ट करणं किंवा सेपरेट करणं, तर हे थोडंसं अजून समजावून घेतलं पाहिजे की जसं आपण म्हणूया की एखाद्या झाडाचे किंवा इमारतीचे वेगवेगळे जे भाग असतील तर ते त्याचं अनालिसिस करा, तर किंवा ते सेपरेट पार्टमध्ये विभागा असं सांगितल्यानंतर समजा ते आपण कशा प्रकारे विभागणार, तर ते मिनिंगफुल विभागणी असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता सांगितलं एखाद्या व्यक्तीची विभागणी करा, तर त्याचा हात जे काय असतील किंवा पाय असतील हे एक इंडिपेंडंट अशा प्रकारचं युनिट आहे, जे शरीराचाच पार्ट आहे पण एक प्रकारचं इंडिपेंडंट पूर्ण असं एक युनिट होऊ शकतं. तर ते मिळून बाजूला काढणं, नाहीतर हात असा मधूनच तोडला तर ते डिकन्स्ट्रक्टिंग होत नाही किंवा ते सेपरेशन होत नाही. तर सेपरेशन याचा अर्थ मिनिंगफुल युनिट्स मध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येणं, आणि ती मिनिंगफुल मध्ये विभागणी केली तरच आपल्याला त्याचा कार्यकारण भाव प्रस्थापित करता येतो. तर डिकन्स्ट्रक्ट करणे याचा अर्थ ते मिनिंगफुल युनिट्स मध्ये आपल्याला विभागता येणं. त्यानंतर गोष्टींचा आराखडा तयार करणं, आउटलाईन ज्याला म्हणू आपण, रूपरेषा ती तयार करणं, किंवा काही गोष्टी शोधून काढणं. म्हणजे जसं एक इन्सिडेंट आपण काहीतरी बघितला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला असं ही गोष्ट अशा प्रकारे का घडत नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्यातले कोणते घटक आहेत, कार्यकारण भाव आहेत की जे डिस्टर्ब झालेले आहेत, ते आपल्याला शोधून काढावे लागतात. सो अनालिसिस मध्ये एखादी गोष्ट फाइंड आउट करण्याचा सुद्धा भाग येतो. म्हणजे साधा प्रश्न हे असू शकतो की आपल्या घरातला फॅन बंद पडला, तर तो का बंद पडला, तर त्याच्यामध्ये अनालिटिकल थिंकिंग येतं की हा फक्त वायरिंगचा प्रॉब्लेम असेल का, मेकॅनिकल प्रॉब्लेम असेल का, स्विचचा प्रॉब्लेम असेल का. इथं आपल्याला फाइंड आउट करावं लागतं काहीतरी. म्हणजे हे फक्त अनालिसिस म्हणजे फक्त सेपरेशन किंवा विभागणी नाहीये, तर आपल्याला फाइंड आउट करण्याची सुद्धा कृती आपल्याला करावी लागते. तर ही थोडीशी आपण अनालिसिस करण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतात, ज्याच्यामध्ये कंपेअरिंग, ऑर्गनायझिंग, स्ट्रक्चरिंग त्याच्याशीच थोडंसं सिमिलर आहे. इंटिग्रेटिंग, डिकन्स्ट्रक्टिंग, ॲट्रिब्युटिंग, आउटलाइनिंग, फाइंडिंग अशा प्रकारच्या आपल्या कृतींचा समावेश हा अनालिसिस या घटकामध्ये होतो. तर ह्याच्यासाठी जे काही आपण प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा रायटिंग करताना ज्या गोष्टी ठळकपणे दिसून आल्या पाहिजे म्हणजे त्यांची अनालिटिकल एबिलिटी वाढते, अशा कोणत्या असतील तर डिस्टिंग्विश करणे, त्याच्याबद्दलचे क्वेश्चन देणं, त्याच्याबद्दल रसग्रहण देणं, अप्रेज करणं, एक्सपेरिमेंट करणं, एखाद्या गोष्टीचं परीक्षण करणं, सेपरेट करायच्या कृती ज्या असतील त्या देणं, क्रिटिसाइज करायच्या कृती देणं, कम्पेअर करायच्या कृती देणं, सिक्वेन्सिंगच्या कृती देणं, रिलेट करण्याच्या गोष्टी देणं, डिस्क्रिमिनेट करण्याच्या बाबी देणं. ह्या जर अध्ययन अनुभवामध्ये समाविष्ट आपण करून घेतल्या तर आपलं एकूण किंवा आपल्या रायटिंगच्या पार्टमध्ये अध्ययन सामग्रीच्या विकासामध्ये समाविष्ट करून घेतल्या तर आपलं रायटिंग हे अनालिसिसच्या पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे असं आपल्याला समजता येतं. आणि क्वेश्चन पेपरमध्ये हे थेट क्वेश्चन देता येऊ शकतात आपल्याला की कम्पेअर एक्स अँड वाय, डिस्टिंग्विश एक्स, जे काय कोणत्या एखाद्या सिच्युएशन पासून किंवा वायच्या संदर्भात असेल तर ते आपण डिस्टिंग्विश केलं पाहिजे. किंवा एखादी गोष्ट ही एखादी कॉन्सेप्ट आहे तर ती एक्झामिन करा, एखादी प्रोसिजर एक्झामिन करा, किंवा एखादी प्रोसिजर ही या प्रकारे कॅटेगराईज करा. अशा प्रकारचे प्रश्न किंवा ही गोष्ट क्रिटिसाइज करा इन युअर ओन वे असं काही, किंवा
तुमच्या एका अप्रोचनुसार हे क्रिटिसाइज करा, एखाद्या अप्रोचनुसार असं त्याला सांगणे, ते हे सगळे अनालिसिसचे पार्ट बनतात. म्हणजे हे आपल्याला इव्हॅल्युएशनच्या साठी सुद्धा हे ॲक्शनवर उपयोगामध्ये आणता येतात एखाद्या पेपर सेटिंगमध्ये, ॲज वेल ॲज आपल्याला ते अध्ययन अनुभव देताना किंवा अध्ययन सामग्रीचा विकास करताना सुद्धा उपयोगामध्ये आणता येतात. तर त्यातही परत जसं आतापर्यंत आपण बघत आलो, की याच्यासाठी अध्ययन अनुभव देताना क्लासमध्ये काय केलं पाहिजे? सो प्रोबिंग असेल, एखाद्या गोष्टीबद्दल गाईड करणं असेल, ऑब्झर्व्ह करणं असेल, इव्हॅल्युएट करणं असेल, या सगळ्या बाबी जर आपल्या एकूण अध्यापनामध्ये थोड्याशा एम्फेसाइज केल्या जात असतील, तर आपण ॲनालिसिसच्या लेव्हलवरती आपलं अध्ययन आणि अध्यापन नेत आहोत, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यासाठी स्टुडंटमध्ये या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे जसं त्यांना वेगवेगळ्या गोष्टीवरती डिस्कस करायला लावलं पाहिजे. डिस्कस केलं म्हणजे काय होईल? ते स्वतःच्या व्ह्यूज मधून अनालिसिस करायला लागतील. त्यांना गोष्टींवरती आर्ग्यू करायला शिकवलं पाहिजे, डिबेट करायला शिकवले पाहिजेत, डीप थिंकिंग करायला त्यांना शिकवलं पाहिजे, काही गोष्टी इन्व्हेस्टिगेट, इन्क्वायर करायला सांगितल्या पाहिजेत. असं केल्यामुळे त्यांची अनालिसिसची जी एबिलिटी आहे ती वाढलेली असेल. यानंतरचा जो पार्ट आहे तो इव्हॅल्युएट करण्याचा आहे, की ज्याच्यामध्ये जो लर्नर आहे हा काही गोष्टींबद्दलचे डिसिजन्स घेत असतो, जजमेंट देत असतो आणि त्याच्या पाठीमागे त्याचं एक इनडेप्थ रिफ्लेक्टिव्ह थॉट आहे. त्याच्या पाठीमागे त्याचं एक विमर्शी चिंतन आहे, समीक्षण आहे, किंवा काय कशा प्रकारे पाहायचंय याचा एक त्याचा असेसमेंटच्या क्रायटेरियाचा सेट सुद्धा असतो. म्हणजे तो सेट कदाचित बायसच्या स्वरूपातही असू शकेल किंवा एक वेल डिझाइन्ड सिस्टीम ऑफ व्हॅल्यूज सुद्धा ती असू शकेल. याच्यामध्ये चेकिंग, हायपोथिसायझिंग, एक्सपेरिमेंटिंग, क्रिटिकिंग, जजिंग, टेस्टिंग, डिटेक्टिंग, मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या इव्हॅल्युएटिंग मध्ये आलेल्या असतील. तर थोडक्यात विद्यार्थ्याला स्वतःला एखाद्या गोष्टीचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज विचारणं, त्याला याच्यातल्या प्रोबॅबिलिटीज काय असू शकतात त्याच गोष्टींबद्दलच्या, त्याला त्याच्या पद्धतीनं विचार करायला भाग पाडणं, एखादी गोष्ट यात आली आहे की नाही, दिलेल्या क्रायटेरियाच्या सेटमध्ये ती बसते की नाही, फ्रेममध्ये ती बसते की नाही, हे त्याला पाहायला लावणं. हे सगळं आपण जेव्हा अध्ययन कृती म्हणून वर्गामध्ये करतो तेव्हा ते इव्हॅल्युएटिंगच्या लेवलवर आपण जात असतो. किंवा आपल्या रायटिंगमध्ये किंवा स्टडी मटेरियलमध्ये जर आपण त्यांना एक्सपेरिमेंट सजेस्ट करत असू, काही ते डिस्क्राईब करत असू, जजमेंट घेण्याबद्दल काही सांगत असू, तर आपण इव्हॅल्युएशनच्या लेवलवरती विचार करतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आता हे काही परत एकदा ऍक्शन वर्ब्स आहेत की जे आपण प्रश्नामध्ये समाविष्ट केले तर आपल्या एक्झामिनेशनची लेवल ही इव्हॅल्युएशन या उद्दिष्टाच्या डोमेनमध्ये आहे किंवा उद्दिष्टाच्या पातळीवर आहे असं आपल्याला म्हणता येतं. जसं एखादी गोष्ट जस्टिफाय करायला लावणं, डिस्क्रिमिनेट करायला लावणं, एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू करायला लावणं, ती गोष्ट क्रिटिसाइज करायला लावणं, त्याला त्याचं रेटिंग करायला लावणं, रँकिंग करायला लावणं, एखादी गोष्ट डेड्यूस करायला लावणं, कन्क्लूड करायला लावणं, हे सगळ्या बाबी या इव्हॅल्युएशनचे ऍक्शन वर्ब म्हणून आपल्याला वाईल पेपर सेटिंग उपयोगामध्ये आणता येतात. यासाठी वर्गातली जी काय अध्यापनामध्ये समाविष्ट असणारी बाब असू शकेल ती म्हणजे गोष्टी क्लॅरिफाय करणं, ऍक्सेप्ट करणं, त्याचं विद्यार्थ्याकडून पुरेसं जस्टिफिकेशन घेत राहणं आणि त्याला गाईड करत राहणं की नाही हे इथं चुकलंय, हे असं बरोबर आहे, हे असं करेक्ट होऊ शकतं, अशा प्रकारचं सतत सांगत राहणं. असं जर झालं तर आपण इव्हॅल्युएटिंगच्या लेवलवरती आपल्या अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया ही नेलेली असते. आणि ब्लूम्सच्या टेक्झॉनॉमीतल्या कॉग्नेटिव्ह डोमेन मधलं जे सुरुवातीला सांगितलं होतं की एक प्रकारचं सर्वोच्च अशा प्रकारचं जे उद्दिष्ट असतं तर ते क्रिएटिंग हे आहे, निर्मिती करणं, सृजनशील निर्मिती करणं हे आहे. किंवा ओव्हरऑल थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह थिंकिंग हीच आपल्या एकूण विचार प्रक्रिया म्हणजे करण्याच्या प्रक्रियेची सर्वोच्च पातळी एक प्रकारची सृजनशीलता ही. तर
या प्रकारच्या सृजनशीलतेमध्ये विद्यार्थी नव्या नव्या प्रकारच्या आयडियाज जनरेट करतो, फॉर्म करतो आणि प्रिव्हियसली जी इन्फॉर्मेशन आहे तिचा उपयोग करून नवीन डिझायनिंग करणं, म्हणजे हे डिझायनिंग म्हणजे फक्त इंजिनिअरिंग आणि या स्वरूपातलंच आहे असं नाहीये. इवन ज्याला आपण सोशल लेवलवरती पण काही बिहेवियर पॅटर्नच्या बद्दल विचार करणं किंवा कोणत्या गोष्टी नंतर काय असू शकतात याच्या सिक्वेन्सनं इफेक्टिव्ह असं थॉट प्रोसेस डेव्हलप करणं, याला पण आपण डिझायनिंग थिंकिंग असंच आपण म्हणतो. तर ते थोडंसं डिझायनिंगच्या पद्धतीनं विचार करणं, त्याचे जे काही ॲडव्हांटेज असतात डिझाइन थिंकिंगचे, जसं आपण म्हणू की ते आपला वेळ वाचवतं. कारण आपल्याला एकदा तसा विचार करता आला, की अरे हे असं असतं आणि मी असं केलं पाहिजे. सो बऱ्याच वेळेला ते आपली मेहनत वाचवू शकतं, बऱ्याच वेळेला आपला वेळ वाचवू शकतं, रिसोर्सेस वाचवू शकतं. म्हणून डिझायनिंग थॉटला एक प्रकारचं महत्त्व आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये बचत करण्याच्या दृष्टीनं. सो डिझायनिंग, कन्स्ट्रक्टिंग, प्लॅनिंग, नवीन प्रॉडक्ट तयार करणं, प्रोड्युसिंग, इन्व्हेंटिंग, शोधून काढणं एखादी गोष्ट किंवा त्याच्यासाठीची उपकरणं तयार करणं, डिव्हायझिंग, निर्मिती करणं, हे सगळे जे मुद्दे येतील हे क्रिएटिंग या उद्दिष्टाच्या लेवलवरती आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्यासाठी आपल्याला वर्गातल्या एकूण प्रक्रियांमध्ये स्टडी मटेरियल डेव्हलप करताना किंवा एक्झामिनेशन घेताना या प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे. कंपोज करणं, असेंबल करणं, ऑर्गनाइज करणं, कंपाईल करायला लावणं, फोरकास्ट करायला लावणं, कन्स्ट्रक्ट करायला लावणं, प्लॅनिंग करायला लावणं, एखादी गोष्ट डेव्हलप करायला लावणं, इमॅजिन करायला लावणं, या प्रकारच्या प्रेडिक्ट करणं, या प्रकारच्या बाबी जर आपण त्या तिन्ही पातळीवर समाविष्ट करून घेत असू तर आपण आपलं जे काही शैक्षणिक उद्दिष्ट आहे हे सृजनशीलता किंवा नवनिर्मितीच्या उद्दिष्टाच्या पातळीपर्यंत नेलंय असं आपल्याला म्हणता येतं. इथेही थोडासा टीचर्सचा जो रोल असतो हा फॅसिलिटेटरचा असायला पाहिजे. त्यांनी गोष्टी विद्यार्थ्यांकडे हँडओव्हर केल्या पाहिजेत की तुम्ही असं करा किंवा फक्त त्याच्याबद्दलचं थोडंफार मार्गदर्शन करणे, पण इंडिपेंडंटली विद्यार्थ्याला काम करू देणे आणि तो काम काय करतो आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणं, त्याचा फीडबॅक त्याला टाइमली प्रोव्हाइड करणं, या ज्या बाबी असतील या क्रिएटिंग या उद्दिष्टाच्या दिशेनं नेणाऱ्या ठरतात. तर आपण ओव्हरऑलपणे जी रिवाइज्ड टेक्झॉनॉमी मधली जी उद्दिष्ट असतील आणि त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे कोर्स आउटकम्स लिहिताना, स्टडी मटेरियल डेव्हलप करताना आणि मूल्यमापन करताना काय काय आपल्याला उपयोगिता असू शकते याचं एक मला वाटतं आपण ओव्हरऑल स्वरूपाचं दिग्दर्शन आपण केलेलं आहे. पण या सगळ्यांच्या पाठीमागचा अजून एक जो महत्वाचा विचार आहे तो शेअर केला पाहिजे, तो असा की हे सगळी उद्दिष्ट मग ती कोर्स आउटकमच्या स्वरूपात लिहिण्यासाठीची असोत किंवा स्टडी मटेरियल मध्ये आपण त्यांचा कृतींच्या स्वरूपात समावेश करणं असो किंवा मूल्यमापनात प्रश्नांच्या स्वरूपात समावेश करणं असो, या सगळ्यांमधला एक महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे विद्यार्थ्याला विचार प्रवण बनवणं, त्याची विचार प्रक्रिया विकसित करणं आणि ही विचार प्रक्रिया विकसित करताना पुन्हा एकदा फक्त या गोष्टीची नोंद घेतो की आपण जर ही विचार प्रक्रिया पुरेशा पद्धतीने विकसित करण्याकडे आपण जात असू तर नकळतपणे आपण त्याचं भावात्मक आणि क्रियात्मक स्वरूपाचं सुद्धा जे क्षेत्र आहे याची सुद्धा जडणघडण आपण करत असतो. तर काही हो एक सर. प्रकारची रिवाइज्ड टेक्झॉनॉमीतली जी मांडणी होती तर ती मी आपल्या पुढे केलेली आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण काही प्रश्नोत्तर असतील, काही चर्चा असेल तर आणखी आपण ती एक्सटेंड करूया. इतक्यात काही थँक्यू नाही म्हणणार मी, म्हणजे आपण काही प्रश्न आणि चर्चा झाल्यानंतर मग जेव्हा आपल्याला मॅडम परवानगी देतील तेव्हा आपण थांबूया.
हॅलो पार्टिसिपेंट्स, काही क्वेश्चन्स असले तर प्लीज विचारा. हॅलो, कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? सर एक प्रश्नच मला फक्त होता की सगळ्यांच्या माहितीसाठी आपण हे ब्लूमची रिवाइज्ड टॅक्झॉनॉमी आहे आणि आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणतो. एखादा लेसन घेताना त्याचं आपण कशा पद्धतीनं एखाद्या लेसन पुरतं म्हणजे एक 30 मिनिटचा आहे, 10 मिनिटचा आहे, ऑनलाईनचा असेल तर 10 मिनिट सुद्धा असू शकतो व्हिडिओ बेस्ड. तर त्याच्यासाठी आपण उद्दिष्ट लिहायचे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड. तर एखादं म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशनची उद्दिष्ट लिहायची असतील त्या पाठाची तर आपण ती कशी लिहायला पाहिजेत सर? खर तर जेव्हा एखादा मॅडम मला असं वाटतं की आपण छोटा लेसन किंवा हे घेत आहोत तर तिथं ती नंबर ऑफ उद्दिष्ट पण असणार नाहीत संख्येमध्ये जर बघायला गेलं तर. म्हणजे एखादंच उद्दिष्ट असू शकेल की हे व्हिडिओ लेक्चर ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजेल किंवा प्रोसिजरल बद्दलचा व्हिडिओ असेल तर या प्रकारची प्रात्यक्षिक कृती त्याला करून पाहता येईल. असं कोर्स आउटकम आपल्याला लिहिता येईल त्याच्यासाठी. ओके सर, म्हणजे एखादं उद्दिष्ट पण चालू शकतंय, बरोबर एखादं ना? उद्दिष्ट पण. म्हणजे जे छोटे लेसन असतील, कारण आपण जर ओव्हरऑल सिलेबस बघितला तर एखाद्या 4 क्रेडिटच्या कोर्सला किंवा जो एक सेमिस्टर वाईज चालतो अशा एखाद्या पेपरला आपण 5 किंवा 6च उद्दिष्ट लिहितो. म्हणजे त्यातल्या युनिट वाईज विचार केला तर ते उद्दिष्ट त्यातल्या एखाद्या युनिटशी संबंधित असतं. तर जेव्हा आपण प्रत्यक्ष छोटा लेसन घेऊ किंवा छोट्या छोट्या युनिट मधलं रायटिंग करू तर ती उद्दिष्टांची संख्या निश्चितपणे 1 किंवा 2 पेक्षा जास्त असणारच नाही. ओके सर, ओके, चालेल. आणखीन कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का? ठीक आहे, क्वेश्चन्स नसतील. थँक्यू सर. धनलक्ष्मी मॅडम. हो हो मॅम कर. मॅडम ओके. मी पार्टिसिपंट्सना विनंती करते अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम मला प्रश्न विचारायचा होता. हा बोला की सर. ब्लूम्स जी टॅक्सॉनॉमी आहे ही ऍक्च्युली हायरार्किकल सिस्टम आहे, बरोबर ना? म्हणजे सरांनी जसं सांगितलं तसं त्याच्यामध्ये थिंकिंग स्किल, खास करून थिंकिंग स्किल आणि अगदीच इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर बेसिक स्किल टू इव्हॅल्युएशन सुद्धा इन्क्लूड होता. तर तर मला असं विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये आता कॉलेज लेवलला, अंडर ग्रॅज्युएशन लेवलला जजिंग साठी आणि खास करून त्यांचं मत जाणून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांचं मत म्हणजे एज्युकेशन सिस्टम बद्दलचं पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण कसा ह्याचा उपयोग करून घेऊ शकतो? सर तर एक म्हणजे मी छोटंसं एक स्पष्टीकरण देतो आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणताय त्याही प्रश्नाकडे येतो. हा जसं मला आता जे जजमेंट घ्यायचंय विद्यार्थ्यांचं किंवा त्यांची जज करण्याची एबिलिटी बघायची आहे, तर ती मला सब्जेक्ट स्पेसिफिक बघायची आहे. हा म्हणजे जर मी सपोज पॉलिटिकल सायन्स शिकवतो आणि मला विद्यार्थ्यांचं मत म्हणून म्हणायचंय, तर मी विद्यार्थ्यांना या स्वरूपाचा प्रश्न सर्वसामान्यपणे असा देऊ शकतो, की भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दलचं तुमचं मत उदाहरणांसह स्पष्ट करा. किंवा सार्वत्रिक जर स्पष्ट करा असं म्हणत असेल तर ते थोडंसं अंडरस्टँडिंग लेवलकडे जाईल. जर मी त्यांना असं म्हणत असेल, की भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची चर्चा करा, तर मी त्यांना वेगवेगळे व्ह्यूज मांडायला, एनालिसिस करायला प्रवृत्त करतो आहे. यानंतर जर मी असं म्हणत असेल, की भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचं स्वरूप हे लोकशाहीचं सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने फारसं अनुरूप नाही. याच्याविषयीचं तुमचं मत मांडा. हे मत तुम्हाला ट्रू वाटतं, फॉल्स वाटतं, तुमचं त्याच्याबद्दलचं जस्टिफिकेशन द्या. असं जेव्हा मी म्हणत जाईन, म्हणजे प्रत्येक वेळी प्रश्नात बदल करत जाईन, तेव्हा मी हळू-हळू अंडरस्टँडिंगकडे येत आहे. त्याच्याबरोबर नंतर मी एनालिसिसकडे येत आहे. त्याच्यानंतर मी इव्हॅल्युएशनकडे येत आहे किंवा मी त्याच्यानंतरचा क्रिएशनच्या दृष्टीने हाच प्रश्न असा फ्रेम करू शकतो, की भारतात होणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणांची आवश्यकता आहे,
याची चर्चा करा. तर ते सुधारणा जेव्हा सजेस्ट करायला जातील तेव्हा कदाचित नवीन आयडियाज, नवीन विचार करायला ते प्रवृत्त बनणं, असं थॉट प्रोसेस क्रमाक्रमानं त्यांची ती विकसित होत जाईल. तर एक सब्जेक्ट स्पेसिफिक पॉलिटिकल सायन्स मधला प्रश्न म्हणून समजा हे एक्झाम्पल झालं. आता जर भारतातल्या एकूण शिक्षण प्रणालीविषयी त्यांचं मत आपल्याला जाणून घ्यायचंय, तर मग तो मला जनरल प्रश्न म्हणून विचारायचा आहे का शिक्षणशास्त्र ह्या विषयातल्या विद्यार्थ्यांच्या क्रिएटिंग एबिलिटीच्या बद्दलचा प्रश्न म्हणून विचारायचा आहे. तर असं थोडासा तो हे होईल सर, भाग होईल. ठीक आहे सर, ठीक आहे. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला हे सगळे प्रश्न आपल्या सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेन मध्ये विचारावे लागतील. ओके ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, प्रश्न आहेत का कुणाला काही? ओके मॅडम, समाप्त करा. हो चालेल. मॅडम आज फक्त एक मिनिट. हो बोला की एकच सर. मिनिट घेतो हो फक्त. बोला. जी प्रश्नांची उत्तर दिली त्यातून काही समाधान व्हावं अशी पण एक्सपेक्टेशन नसते खरं तर. कारण ते प्रश्न तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना ऐकून विचार प्रवृत्त करण्यासाठी उपयोगालाच पडणारे असतात. सो आपण विचारलेल्या प्रश्नांबद्दल मी आपले आभार मानतो आणि आजच्या या व्याख्यानासाठी आपण मला जी संधी दिलेली आहे याच्यासाठी पुन्हा एकदा माझ्याकडून आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही आज ब्लूम रिवाज टेक्सॉनॉमी अँड आउटकम बेस्ड एज्युकेशन या टॉपिकद्वारे आम्हाला अगदी ब्लूमचे जे टेक्झॉनॉमी रिवाइज टेक्झॉनॉमी आहे अगदी डिटेलमध्ये समजून सांगितले. इवन त्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये म्हणजे स्टार्टिंगपासून असेल किंवा क्रिएटिंगपर्यंत असेल, ह्या प्रत्येक स्टेपवरती तुम्ही त्याचे ऑब्जेक्टिव्ह कसे फ्रेम करायचे किंवा ब्लूम टेक्झॉनॉमीचा टीचिंगमध्ये कसा यूज करायचा किंवा ब्लूम टेक्झॉनॉमी माहीत करून घेण्याआधी जो आपला बेस कसा असावा किंवा आपल्याला काय माहिती असावं ह्याच्या त्याआधी ते ब्लूम टेक्झॉनॉमी माहीत करून घेण्याआधी या सगळ्यांची तुम्ही अगदी छान माहिती काढून सांगितली आम्हाला आणि अगदी आमच्यासाठी तुमचा टाईम म्हणजे आमच्यासाठी तुम्ही वेळ काढून आम्हाला आज लेक्चर दिलं. याबद्दल मी ह्या ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे आणि सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन या दोघांमार्फत तुमचे आभार मानते. थँक्यू सर. थँक्यू सर. मी पार्टिसिपंट्सना विनंती करते की यानंतरचा पुढचा सेशन आजचा सेशन सेकंड जो असणार आहे तो ठीक 3 वाजता चालू होईल आणि याचा ईमेल याची लिंक मी तुम्हाला ईमेलवरती सेंड केलेली आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सर. ठीक. मी आता लिव्ह झालं तर चालेल मॅडम? येस सर, येस सर.